नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय स्वराज्य वक्ता अकादमी प्रेझेंट नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र काँग्रेसचा आवाज सन्माननीय वसंत पुरके साहेब. आज आपण नमस्कार. यांच्याशी खास बातचीत करणार आहेत. नमस्कार समीर भाई. नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न हा राहील तुम्हाला की तुमचा जन्म नेमका कुठे झाला, कुठल्या कुटुंबात झाला आणि एकंदरीत कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती? माझा जन्म मुळात अत्यंत छोटंसं एक आदिवासी गाव आहे. राळेगाव तालुक्यात वाढोणा बाजार या पोस्टमध्ये येणारं आटमुर्डी या गावामध्ये माझा जन्म झाला. माझी जन्मतारीख तशी लिखित जन्मतारीख 3/5/1956 आहे. मी मुळात आदिवासी समाजाचा माणूस आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या जमाती आहेत त्यापैकी एक गोंड जमात विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या जमातीमध्ये माझा जन्म झाला. माझ्या परिवाराची पार्श्वभूमी अशी आहे की माझे आईवडील मजूर होते, काबाड कष्ट करायचे, डोंगर दऱ्यामध्ये राहून गवताचे भारे आणायचे आणि कशी तरी उदरनिर्वाहाची भूमिका त्यांनी पार पाडावीची अत्यंत हलाखीची अवस्था होती. त्या परिवारात माझा जन्म झाला. आटमुर्डी या गावातच माझं प्राथमिक शिक्षण झालं. 3 भाऊ 2 बहिणी असा एक छोटासा परिवार. माझे आई आणि वडील अत्यंत अशिक्षित, कुठलेही संस्कार त्यांच्या पाठीशी नसणार. त्यांनी स्वतः मजुरी करून आम्हाला कसं तरी शिक्षण देण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यातून मी माझा आयुष्याचा प्रवास सुरू झाला. मी कुठे जाणार हे मला बिलकुल माहीत नव्हतं. पण त्या माझ्या गावातून निघाल्याच्या नंतर 1ली ते 4थी पर्यंत मी माझ्या आटमुर्डी नावाच्या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. त्यानंतर 5वी पासून मी वाढोणा बाजार ही आमची मोठी केंद्रीय शाळा, त्या केंद्र शाळेमध्ये मी 8वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्या 8वी मध्ये म्हणजे बालपणीचं शिक्षण घेताना काही एखादी किस्सा किंवा कुठं एक अशी अडचण भासली असावी की जेणेकरून आपल्या गरिबीची कुठंतरी किंवा मागासलेपणाचं किंवा एकंदरीत बदलाचं असं कुठंतरी चित्र तुम्हाला हवं आहे असं वाटलं? माझा जन्म मुळात अनेक अनंत अडचणींमधून झाला. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी आई 1-1.25 महिन्याचा असताना मला घरी सोडून जायची पाळण्यामध्ये. अच्छा. 18-20 दारिद्र्य असल्यानंतर त्यांना मजुरीशिवाय पर्याय नव्हता. घरी संगोपन करणार कोणी नव्हतं, म्हणून तेव्हा ती मला अफू चारायची मला आणि ती निघून जायची. त्याचा परिणाम असा झाला की प्रचंड मोठी उष्णता निर्माण झाली. शरीर खिळखिळ होत गेलं. परिणामी लघवीद्वारे अशा रक्ताच्या गुठल्या पण पडायच्या. मी सतत बिमार राहायचो. वडिलांनी मला मग उमरीसारख्या मिशनरीच्या दवाखान्यामध्ये न्यायचे. त्यांच्या खांद्यावर मी जायचो. येताना पुन्हा पैदल यायचो. अशा प्रकारच्या अडचणीतून मी पुढे प्रवास करत गेलो. पण आईवडिलांची जिद्द होती की आपला मुलगा, गरीब जरी असलो आम्ही तरी माझा मुलगा शिकावा, ही त्यांची भूमिका होती. पण खूप साऱ्या अडचणी. प्राथमिक शाळेमध्ये वाढोणा बाजारला येताना पायात चप्पल नसायची, पुरेसे कपडे नसायचे, फाटके कपडे, भलत्याच ठिकाणी फाटलेले कपडे अंगावर असायचे. परिणामी संकोचात, लाजत बुजत आम्ही जीवन जगायचो. परंतु माझ्या सोबतचे काही तेली समाजाचे, काही धनगर समाजाचे, काही कुंडी समाजाचे, काही माझ्या आदिवासी समाजाची मुलं होती. त्यांच्या सोबत मी शाळेत जायचो. गणितासारखा एखादा टफ आणि कठीण विषय आला, त्याच्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर झाल्या नाही की त्याची भीती वाटायची. ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयाच्यावर माणूस मुळात प्रेम करत नाही. बरोबर. आणि मग शाळेमध्ये चाटा मारण्याची भूमिका ही आपोआप येत असते. बरोबर. आणि म्हणून तेव्हा माझा मोठा प्रश्न असायचा की मला गणित कसं जमेल. इंग्रजी मला समजत नव्हतं. अनेक मुलं आपले इनिशियल लिहून छान नावं लिहायची, पण मला इंग्रजी कळत नव्हतं. म्हटलं पण हा शैक्षणिक प्रवास कसा पुढे करणार. हे वयाच्या म्हणजे कोणत्या वर्षी? हे 5वी मध्ये असताना. 5वी मध्ये असताना. 4थी मध्ये असताना माझं गणित बऱ्यापैकी होतं. हो. भाषा बऱ्यापैकी होती. पण त्यानंतर मात्र मी जेव्हा इंग्लिश आणि गणित शिकायला लागलो तेव्हा मला अनंत अडचणी जाणवल्या. कारण ABCD 2-3 प्रकारच्या पाठ असल्या पाहिजे, शब्द कसे पाठ करावे हे माहीत असलं पाहिजे. म्हणून मला शब्द देखील वाचता येत नव्हते. पण जेव्हा सगळे मुलं छान इंग्लिश बोलायचे किंवा कधी कधी लिहायचे, मला मग प्रश्न पडायचा मग काय करावं. पण एका डिक्शनरीमध्ये आपल्या गाईडमध्ये एक शब्द दिसला मला, WAS कंसात होतं वाज लिहिलेलं मराठीत. WS वाज म्हणजे होता होती होती हे कळल्यानंतर मला कळलं की शब्द पाठ केल्याशिवाय इंग्रजी समजत नाही. आता मग मी वेड्यासारखा शब्द पाठ करायला लागलो. 8वी पर्यंत तिथे शिकलो. तिथेच हायस्कूल मिळालं होतं, पण तिथे शिक्षक नव्हते. मग तिथे 9वा वर्ग शिकलो. 10वा वर्ग अडचणीच्या काळात आता इथेच पास होऊ शकणार नाही म्हणून मी यवतमाळला आलो.
असा माझा 1ली ते 10वी पर्यंतचा प्रवास. आठमुर्डी 1 ते 4, 5 ते 8 वाढणा बाजार आणि 9वा 10वा मी यवतमाळला शिकायला आलो. आणि मग 10वी झाली तुमची यवतमाळला. जी. कुठल्या कॉलेजला, कुठल्या शाळेला? आपण दादा ज्या अडचणीच्या विचारला, माझं गवताचं घर होतं. हा. जी गरिबी आहे, हो. 18-20व्या दारिद्र्यांपैकी माझं गवताचं घर इतकं खराब होतं की कुठलाही पाऊस आला तरी आम्ही उभे उभे जागा व्हायचो. बरोबर. पाऊस प्रचंड पाऊस आला की आम्ही सगळे लहान लहान भाऊ बहीण भाऊ एकत्र यायचो आणि मग छोटे छोटे खड्डे खोदायचो. जिथे जिथे पाणी पडेल तिथे छोटा खड्डा खोदायचा. अच्छा. म्हणजे जलसंधारणाचं काम मी माझ्या लहानपणापासून केलं. लहानपणापासूनच केलं. मग एकत्रित किती भाऊ आणि किती बहीण? 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या माझ्या. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही धाकटे, थोरले, मी नंबर 2. नंबर 2. हा, माझे वडील तेव्हा इकडेच राहायचे, पण इकडे काही पोट भरत नव्हतं. आमच्या अच्छा. गरजा भागत नव्हत्या. मग माझ्या वडिलांनी दिल्ली इथे गेले, आपल्या भिलाईला गेले. स्टील प्लॅन्टवर काम केलं. अच्छा. तिथे पडता पडता वाचले, मरता मरता वाचले. नंतर ते मुंबईत गेले. अच्छा. फुटपाथवर राहून त्यांनी आम्हाला नागपूर टी हाऊस जे आहे ना फुले मार्केटमध्ये, तिथे माझ्या वडिलांनी चहाच्या दुकानावर चहा विकण्याचं काम केलं. अच्छा. पाऊस आला की तुम्ही तेव्हा वडिलांसोबत मुंबईला होते? नाही, कधीच नाही. आम्ही खूप हा. लहान होतो. अच्छा. तर तिथे राहून ते 100-200 रुपये आमच्या वडील मनी ऑर्डरने आमच्या आईच्या नावाने आमच्या नावाने पाठवायचे. त्याच्या भरोश्यावर आम्ही कसं तरी शिक्षण घ्यायचो. नंतर आम्ही यवतमाळला आलो. यवतमाळ आल्यानंतर इथेच शिकत असताना 10वी वर्गात मी पहिल्यांदा पास झालो. नंतर दाते कॉलेज नावाचं आमचं कॉलेज होतं. अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत कडक असं बालाजी कॉलेज. दाते. बाबाजी दातेंच्या बाबाजी कॉलेजमध्ये तिथे मी प्रवेश घेतला. अच्छा. आणि मग तिथं प्रवेश घेतल्यानंतर एकंदरीत तुमच्या शिक्षणाला वाटचाल आणखी सुरू झाली. समीर भैया, माझ्या आयुष्याला बऱ्यापैकी कलाटणी मिळाली. खर तर आमची 8वी ही आदिवासी मुलं 8वी-9वी पर्यंत त्यांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे पास व्हावं की न व्हावं, गुणवत्ता वाढवावी की न वाढवावी, खूप मार्क्स मिळावे किंवा न कुठलंच ध्येय नसतं, कुठलंच स्वप्न नसतं. पण जसजसं आम्ही लोकांच्या सहवासातून पासिंग मार्क्स मिळत मिळत जेव्हा आम्ही पुढे जातो, तेव्हा मग कळतं की नाही रे, आपल्याला जमू शकतं. कारण खूप चांगली सहवासात असलेली माणसं जर चांगली असतील तर त्यांचा सुद्धा आमच्यावर चांगला परिणाम होत असतो. बरोबर. म्हणून आम्ही बऱ्याचशा गोष्टी अनुकरणाने शिकत गेलो. दाते कॉलेजमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मला असं कळलं की ही सगळी ब्राह्मणांची मुलं आहेत, श्रीमंताची मुलं आहेत. यांच्यासोबत जर आपण राहिलो तर आम्हाला काही शिकता येईल. आणि मग तिथे दररोज रेग्युलरली क्लासेस व्हायचे. प्रचंड शिस्तीत आम्हाला तिथे राहता आलं. परिणामी मला ग्रॅज्युएशन करता आलं. तिथे गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, खेळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला जेव्हा बघितल्या तेव्हा मी अत्यंत आदर्शासारखं तुटून पडायचो. कबड्डी असेल कबड्डी, खो खो असेल तर खो खो, व्हॉलीबॉल असेल तर व्हॉलीबॉल. म्हणजे एकंदरीत तुम्ही इतरत्र सगळ्याच गोष्टीमध्ये रस घ्यायचे आणि तिथं ऍक्टिव्हली काम करायचं. समीर, मुळात मला लहानपणापासून माझ्या घरचं कोणीच गायक नव्हतं. अच्छा. पण माझ्या मोठ्या भावाच्या त्या आदिवासी गाण्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली. अच्छा. राष्ट्रसंतांच्या गाण्यांच्यामुळे मला संगीताची विशेष चिकित्सा म्हणा किंवा एक आतुरता निर्माण झाली. आणि मग मी गाणं गायला लागलो, हार्मोनियम वाजवायला लागलो, ढोलक वाजवायला लागलो. मला छानपैकी तबला वाजवायची माझी इच्छा होती. ह्या अशा विविध वाद्यांच्या सहवासात मी रममाण होत गेलो. आणि मग कलेची जाण मला जेव्हा झाली तेव्हा मी शास्त्रीय संगीताकडे वळण्याचे प्रयत्न केले. अच्छा. म्हणजे तुम्ही एक सुंदर गायक सुद्धा आहेत. गायक आहे असं मला वाटत नाही, परंतु एखादं गाणं जर मी रियाज केलं तर मी गाऊ शकतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीत दाते कॉलेजमध्ये तुम्ही इथं दाते कॉलेज यवतमाळला आहे, तिथं त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथून नवी वाटचाल, शिक्षणाची वाटचाल आणि खरं तर सराउंडिंग चेंज झालं तुमचं तिथं, आणि तिथून खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता सर, त्याच्यामध्ये मग साधारणतः महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी कॉलेज आयुष्यापासून राजकारणाला सुरुवात केली होती. तर म्हणजे असे बरेच नेते आहेत की ज्यांनी कॉलेज, म्हणजे विलासराव देशमुख असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, म्हणजे दिग्गज नेते सगळे. तर मग तुम्ही दाते कॉलेज पासून राजकारणाची सुरुवात की मग त्यानंतर राजकारणाची सुरुवात? समीर भाई, मी तेव्हा माझा राजकारणाशी तिळमात्र संबंध नव्हता. कारण मला शैक्षणिकदृष्ट्या मी माझ्या पायावर उभं होणं गरजेचं होतं. तिथे मी ग्रॅज्युएशन केलं तेव्हा बरं झालं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला मराठी साहित्यासारखा विषय घेता आला. कारण मला संगीत घेता आलं नाही. विषयांची निवड मला लवकर करता आली नाही. परिणामी माझा आवडता संगीत विषय घेता आला नाही. मग मी ज्या सरांना मी विचारतो तेव्हा मला तो विषय घेता आला नाही. त्याच्या ऐवजी मला मराठी साहित्य हा विषय घेता आला. परिणामी मोठमोठ्या कवी आहे, कथाकार आहे, कादंबरीकार आहे, नाटककार आहे, मोठमोठ्या साहित्यिकांचा अप्रत्यक्ष माझ्याशी त्यांची ओळख झाली. आणि मग मला एका एका शब्दाचं महत्त्व कळायला लागलं, कवितेचं महत्त्व कळायला लागलं. जगणं हे कसं कठीण आहे परंतु अशक्य नाही हे मला त्यातून कळायला लागलं. आणि म्हणून त्या कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर अत्यंत अडचणी होत्या. आई वडील म्हणाले, बाबा तू आम्हाला पैसे नको पाठवू, पण तू आता आम्हाला मागू नको. कुठेतरी 200-250 रुपयाची तू नोकरी कर. आता आम्ही तुला पैसे पुरवू शकत नाही.
अशा याच्यात माझे म जोशी नावाचे मराठीचे प्राध्यापक मला भेटले. अच्छा. मी आताच 200-250 रुपयात नोकरी करणार होतो आणि उदरनिर्वाह करणार होतो. मी हताश झालो होतो माझ्या मित्राकडे थांबून. मला चौकात भेटले आणि विचारलं त्यांनी, "तू काय करतोस?" सर म्हटलं, "मी आता माझ्या विद्यार्थी मित्राकडे, तो नोकरीवर आणीबाणीत लागलेला आहे, त्याच्या घरी थांबतो मी. त्याच्या भाजी-पोळी त्याला करून खाऊ घालतो आणि मी पण त्याच्याकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत आहे." तर ते म्हणाले, की "तू असं थांबू नकोस. नागपूरसारखं मोठं शहर आहे. इथे खूप मोठमोठी माणसं आहे. मोठमोठे साहित्यिक आहे, कथाकार आहे, कवी आहे. त्यांच्या सहवासात तू जा. तू आदिवासी माणूस आहे. तुला स्कॉलरशिप मिळेल. तुझे 2 वर्ष हसत-खेळत निघून जातील आणि म्हणून तू इथेच थांबू नको." असं म्हटल्यामुळे मी अविचारी होऊन मी नागपूरला गेलो अच्छा. आणि नागपूर महाविद्यालयामध्ये मला एम.ए. मराठीला प्रवेश घेता आला. अच्छा, म्हणजे नागपूर महाविद्यालय कुठलं महाविद्यालय? गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर. NMV. NMV. NMV म्हणजे नागपूर महाविद्यालय. हो. आज ते वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने ते प्रसिद्ध आहे. अच्छा तर अच्छा. त्या कॉलेजमध्ये मला मराठी सारख्या विषयामध्ये हो. अं, मग इथं ग्रॅज्युएशन केलं तुम्ही तिथे यवतमाळला? ग्रॅज्युएशन केलं. तिथे मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अच्छा. जी. खरं तर अत्यंत खडतर प्रवासातून साहेबांचं आयुष्य आहे. साहेब, मग तुम्ही ते झाल्याच्या नंतर शिक्षक म्हणून लागले. जी. हा साधारणतः कालावधी कुठला होता? मी 79-78 पर्यंत मी PG ला होतो. अच्छा त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मला एम ला क्लासच मिळाला पाहिजे. अच्छा. अन्यथा आपण अविवाहित राहू. हा. अशा प्रकारची माझ्या मनात क्लास मिळवण्याच्या संदर्भात माझ्या मनात एक अ, चिकित्सक भावना निर्माण झाली, जिद्द निर्माण झाली आणि मग एम ए करता करता माझ्या अनेक लोकांनी सांगितले, "4ही पेपर तू देऊ नकोस." कारण नागपूर विद्यापीठाची सेकंड क्लासची डिग्री मिळवणं सुद्धा अत्यंत कठीण आहे अच्छा आणि म्हणून मी 3 पेपर दिले आणि 1 पेपर ठेवला. त्या अच्छा मधल्या काळामध्ये मग मी हायर डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन असं मी ट्रेनिंग केलं. अच्छा त्याच्यामुळे मला गायन म्हणजे कबड्डी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, बास्केटबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, अच्छा क्रिकेट, हाय जंप, लाँग जंप, ट्रिपल जंप, जिम्नॅस्टिक ह्या सगळ्या प्रकारचे आयटम मला माहीत झाले. अच्छा अच्छा. आणि मग जगण्यातला आनंद मला कळला की यस इसमें बहुत मजा है. तर तिथून मी PG केल्याच्या नंतर 290च्या स्केलवर मी नोकरी केली. अच्छा. मला नोकरी मिळाली होती आदिवासी महामंडळामध्ये अकाउंटंटची. हा. पण माझं गणित किती कच्चं आहे हे मला माहित होतं. बरोबर आहे. एखादा अकाउंटंट मिळेल आणि मला तो भ्रष्टाचार करून अडकवून टाकेल. हडकून टाकेल. म्हणून मी नंदुरबारला जाऊन ऑर्डर घेऊन सुद्धा मी परत आलो. अच्छा आणि ऑलरेडी मी SDED केलं होतं. म्हणजे मी हा. BEd ला समकक्षता असलेली ती माझी डिप्लोमा होता. अच्छा मग इकडे आलो केळवद सारख्या ठिकाणी मी 2 वर्ष नोकरी केली. अच्छा सोबत मी ग्रेसांच्या एका पिरियडला 90 किलोमीटर जाणं-येणं करायचो. कारण अच्छा. माझं पार्ट 2 शिल्लक राहिलं होतं. ग्रेस एक मोठे कवी आहे. मोठे कवी, प्रचंड मोठे कवी. हम्म. शरदचंद्र मुक्तिबोध होते, ग्रेस होते, यशवंत अच्छा. मनोहर म्हणजे होते. तुम्हाला कवितांचा, गाण्यांचा, खेळांचा प्रचंड आवड होती. समीर भाई आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हो. मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरू शकलो, हो. वावरू शकलो. लोकांच्या खांद्यावर मी खरं तर मला स्वतःला मिरवता आलं ते केवळ माझ्या साहित्याच्या आवडीमुळे. साहित्याच्या अ, आवडीमुळे. आणि मला सर तुम्ही एकंदरीत संगीतात आवड आहेत ना, संगीतात तुमचं म्हणजे तुम्हाला करिअर करायचं होतं. तर सर एखादी तुमच्या आवडतं संगीत प्रेक्षकांना सांगा. मला ख्याल गायकी प्रचंड मोठी आवडते. अच्छा. खरं तर आज दुर्दैवाची बाब ही आहे की कालच माझे जगदविख्यात तबलावादक झाकीर हुसेन खान झाकीर हुसेन. आज गेलेले आहे. हो प्रचंड दुःख आहे. हो. मला रशीद खान नावाचा गायक प्रचंड आवडतो. हो. कौशिकी चक्रवर्ती माझी खूप मोठी आवडती गायिका आहे. अच्छा ह्या सगळ्या गायकांना अबिदा परवीन आहे. हे शेकडो गायक मी दररोज माझ्या मोबाईलवर मी ऐकत असतो. त्यांचे अच्छा ख्याल ऐकत असतो. अच्छा. आणि त्याच्यामुळे माझ्या जगण्यातला जो आनंद आहे आनंद आहे. तो माझा वाढत चालला आहे. बरोबर. येणाऱ्या दुःखावर जर मला मात करायची असेल तर माझ्या बेडच्या जवळ 3.5 ते 4 फुटावर माझी हार्मोनियम आहे. माझे अच्छा. 2-2 हार्मोनियम जवळ असतात. अच्छा. कुठलाही मनस्ताप झाला, कुठला ताप जरी आला मला, हो. ती छानपैकी हार्मोनियम घेतो. एखादा मालकंस आहे, एखादा मधुमास सारंग आहे, अच्छा एखादा भूपाली राग आहे, अच्छा किंवा एखादा नटभैरव आहे, मारुडी राग आहे, हे जे गात राहतो मी. अच्छा अच्छा. म्हणून तुकारामाच्या अभंगाची मला जी आठवण होते का संगीतातली ताकद काय. तुकाराम नेहमी म्हणायचे की गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, या. गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. या. आणि म्हणून गाण्यामुळे मी माझ्या आयुष्यातले सगळे दुःख त्या दुःखांवर मी मात करू शकलो. आय कॅन आय कुड ओव्हरकम देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स इन वे, परंतु मला त्याची भीती वाटत नाही. आणि कुठल्याही दुःखावर मात करण्याची माझी सकारात्मक भूमिका मला खूप साथ देते. लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती, देव देश न धर्मापायी प्राण घेतल हाती. हे जे गाणे ऐकतो ना, अभंग ऐकतो किंवा ओळी ऐकतो, तेव्हा मी बिलकुल माझ्या दुःखाची जी धूळ आहे ही झटकून टाकतो. आणि सर मग एकंदरीत त्या काळात ऑब्विसली काँग्रेस हा मोठा पक्ष होता. जी. सत्तांतर काँग्रेसच्या सगळं हे होतं. म्हणजे
त्या काळात असं म्हटलं जातं गमतीने की कुणालाही जरी काँग्रेसच्या चिन्हावर उभं ठेवलं की तो सहज निवडून यायचा. आणि काँग्रेस हा मोठा पक्ष होता एकंदरीत त्या काळात. इंदिरा गांधींचं नेतृत्व होतं. त्याच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं नेतृत्व होतं. मग राव राव म्हणजे, अ, आपले राजीव गांधी होते. जी. तर असं सगळं एकंदरीत ह्या काँग्रेसची नेत्यांची फळी होती आणि एकंदरीत काँग्रेसला वजन होतं. आणि त्या याच्यामध्ये एवढ्या बलाढ्य पक्षामध्ये अनेक मातब्बर नेते होते. जी. आणि अनेक मातब्बर नेते असताना तिथं जाणं आणि त्या काँग्रेसमध्ये जायचं स्वप्न पाहणं हे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं सर. समीर भाई, मुळात राजकारणाशी माझा संबंध नव्हता. हो. मी राजकारणात देखील मी थोडासा द्वेष्टा होतो. कारण लोक वारंवार म्हणाले की राजकारण चांगलं नाही. मी सुद्धा नंतर जेव्हा राज्यकर्ता झालो किंवा म्हणजे राजकारणातला एक भाग झालो, तेव्हा एक छान कोटेशन ऐकलं होतं की राजकारण हे गुंडांचं अखेरचं आश्रयस्थान आहे. अच्छा. किंवा माझे म्हणजे पॉलिटिक्स सायन्सचे लोक शिकवायचे ना, तर किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी द किंग. तर तेव्हा ती टीका टिप्पणी व्हायची की राज्यकर्ते खूप भ्रष्ट असतात, खूप उर्मट असतात, खूप गुंड असतात, खूप यांच्यावर गुन्हे दाखल असतात. म्हणून मी राजकारणापासून दूर राहायची भूमिका घ्यायचो. पण राजकारणाची संधी मला केव्हा मिळाली की जेव्हा मी राळेगावला हायस्कूल टीचर होतो. अच्छा. तेव्हा 1995 साली अशीच 90 ते 95 मध्ये आमचे नेताजी राजगडकर नावाचे एक आमदार होते. अच्छा. ते कसं मतदारसंघाच्या बाहेरचे होते. मी तिथे हा. ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर होतो. हो. तर ते यायचे छानपैकी फ्लॅश मारायचे, छानपैकी आयटी मध्ये यायचे, बोलायचे वगैरे. तर ते आयुष्य मला वाटलं यार, हे तो आपण भी कर सकते हैं. आणि म्हणून मला हा मतदारसंघाच्या बाहेरचा माणूस जर इथे येऊन जर राजकारण करत असेल, तर मी तर माझ्या आटमोडी नावाच्या राळेगाव तालुक्यातला मी आहे. म्हणून मी 90 मध्येच तिकीट मागितली होती. परंतु गुलाबराव विखे साहेबांना, आदरणीय सदाशिव ठाकरे साहेबांनी त्यांनी तिकीट कबूल केलं होतं. त्याच वेळेस माझा डमी फॉर्म भरला गेला होता. अच्छा. आणि माझी इच्छा अशी होती की एखाद्या सुशिक्षित माणसासोबत आपली फाईट व्हावी. अच्छा. तोही छानपैकी बोलायचा. आकाशवाणीवर त्यांचं छान निवेदन असायचं. अच्छा. तर तेव्हापासून मला राजकारणाची आवड निर्माण झाली. पण खूप फॉर्च्युनेटली माझ्या योगायोगानं त्यावेळेस उत्तमराव दादा पाटील हे या जिल्ह्याचे खासदार होते. आणि त्यांच्या सभासद मग आमचे प्रकाश मानकर आहे, प्रफुल्ल मानकर आहे, रमेश मानकर आहे, बाबासाहेब मानकर, ह्या मानकरांच्या परिवाराच्या माध्यमातून मग मी त्यांच्याकडे जाऊ शकलो. त्यांना माझा मतदारसंघ मुळात समीर भाई रिझर्व्ह आहे. तो आदिवासी मतदारसंघ आहे. तर राज्यकर्त्यांना देखील एखादा बऱ्यापैकी शिकलेला आदिवासी पोरगा असावा ही त्यांची भूमिका होती किंवा त्यांची मागणी होती. तर त्यांनी खूप शोधले गेले. म्हणून मग आरक्षणाच्या निमित्ताने मला 90 मध्ये जर तिकीट मिळालं नसेल तर मला 95 मध्ये आदरणीय उत्तमराव पाटील जे माझे खासदार होते, ते माझे गॉडफादर, त्यांनी मला तिकीट दिलं. निवडून पण त्यांच्याच लोकांनी आणलं मला. आणि मग तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. काँग्रेस निवडण्याचं कारण काय सांगतो ना. काँग्रेस निवडण्याचं कारण हे की त्यावेळेस माझा विचार काय खूप मोठा परिपक्व राजकीय दृष्ट्या नव्हता. पण माझे नमाजोशी वारंवार शिकवायचे, मला सांगायचे की अशा एखाद्या पक्षासोबत माणूस राहायला पाहिजे की जो पक्ष लोकशाहीची विचारधारा किंवा लोकशाहीची विचारमूल्य, लोकशाहीची मूल्य जपणारा जो कोणता पक्ष असेल किंवा या राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जपणारा जो कोणता पक्ष असेल त्या पक्षाला आपण प्राधान्य द्यावं, अशा प्रकारची भूमिका होती. आणि खूप योगायोगाने मला काँग्रेसमधून तिकीट मिळालं. काँग्रेसच्या लोकांनीच मला निवडून दिलं. मी समीर भाई भाग्यवान समजतो स्वतःला. राजकारण कितीही खराब होतं तरी राजकारण हे माणसामुळेच सुधारतं आणि माणसामुळेच ते बिघडतंही. मग पहिल्या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा कशी काय होती आणि कार्यकर्त्यांचा काय अनुभव राहिला? कारण की आत्ताची परिस्थिती, तेव्हाची परिस्थिती हे प्रचंड वेगळी होती. आणि कार्यकर्त्यांचा अनुभव घेत असताना पहिली निवडणूक होती, काय बजेट होता आणि कसं काय ते, म्हणजे त्यातले काय किस्से काय आहेत निवडणुकीचे? समीर भाई, राजकारणामध्ये मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा मी आर्थिकदृष्ट्या इतका कफल्लक होतो की माझे सगळे मित्रमंडळी म्हणायचे, कॉलेजचे लोक वगैरे, दाते कॉलेजचे लोक, ते मग नंतर मग दाते कॉलेजला मी नोकरीला आलो. इथे मी 90 ते 94 मी दाते कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजचा माणूस होतो. नंतर तिथे सिनियर कॉलेज जागा निघाली. तर त्या आकर्षणापोटी शाळेत तुम्ही शिकले त्याच कॉलेज पुन्हा मला संधी मिळाली. तर त्या आकर्षणापोटी मग मी यवतमाळ थांबलो. यवतमाळ थांबल्यामुळे मला उत्तमदादांसोबत परिचित होता आलं. आणि रायगावला थांबल्यामुळे मला मतं वाढवू शकली. तर इथून मग जाताना माझा पैसाच नसायचा. जरी ज्युनियर कॉलेजला होतो तरी जेमतेम पगार असायचा. तर माझे वर्भे सर, देशमुख सर, ही सगळी मोठी मोठी मंडळी म्हणायची, तुम्ही लवकर बॉम्बेला जा, तुम्ही लवकर दिल्लीला जा. पण माझी परिस्थिती मला माहित होती, मुंबईला जायचं तर जायचं कुठल्या पैशाने. मग शेवटी वर्भे सर, सुरेश वर्भे नावाचे ज्युनियर कॉलेजचे म्हणजे लेक्चर, त्यांनी 3,500 रुपये मला दिले होते. आणि विवेक देशमुख, प्रोफेसर विवेक देशमुख, त्यांनी मला 4,000 रुपये, असे 7,500 रुपये त्या दोघांनी दिल्याच्या नंतर मग मी दिल्ली मुंबईला जायची भूमिका घेतली.
अशा स्थितीतून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. आणि या लोकांनी मला तो आपला पहिला प्रश्न हा की तुम्ही निवडून कसे आले. हो. तर त्यावेळेस हा बहुजन वर्गीय सगळा समाज माझ्यासोबत होता. उत्तमराव दादा पाटलांची पूर्ण टीम जी आहे ना, कार्यकर्ते माझ्यासोबत होते. आणि त्यावेळेस बजेट हा विषय माझ्या समोरच नव्हता. जे काही पक्षाने थोडीफार मदत केली होती केली होती. त्या भरोश्यावर मी निवडून आलो. त्यातलेच मला जे काही 10-20 हजार पुन्हा ते शिल्लक राहिले होते. असा कमीत कमी खर्चामध्ये कोणाचा आग्रह नव्हता, कोणाचा हट्ट नव्हता. गाड्या पाठवा, चिवड्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था करा, काहीही नव्हतं. काही नव्हतं. आणि लोकांनी मला अतिशय बिनधास्तपणे निवडून दिलं. तेव्हाचा मुख्य शत्रू कोण होता, म्हणजे मुख्य विरोधक? शत्रू नाही मी म्हणू, शत्रू नाही म्हणत, विरोधक. माझे बंधू आहेत ते आदिवासी नाही, बांधव. हो, तर म्हणजे ते मित्र. लेतुजी जुनगर नावाच्या कोलाम समाजाचे एक चांगले ग्रस्त होते, कमी शिकलेले होते. अच्छा. पण ते नानाभाऊ यमडवारांच्या ग्रुपमध्ये होते. अच्छा. मी होतो उत्तमदादांच्या ग्रुपमध्ये. तर अच्छा. मला तिकीट मिळालं. हो. तर त्यांच्यासोबत त्यांचं नागर हे चिन्ह होतं, नांगर. आणि अच्छा. माझं पंजा हे चिन्ह होतं. अच्छा. छान फाईट झाली होती. हा. पण 8-10-12 हजार त्याच्यात फरक पडला. त्याचं कारण आहे की मी रायगावला 10 वर्ष राहिल्यामुळे माझ्या अनेक शिक्षक बांधवांनी, विद्यार्थी बांधवांनी सायकलवर, ऑटोवर म्हणजे प्रचार करू करू मला लोकांनी निवडून दिलं. निवडून. आणि 95 साली मी निवडून आल्याच्या नंतर मनोहर जोशी साहेबांचं सेना बीजेपीचं सरकार होतं, त्या विरोधात असल्याच्यामुळे मला छानपैकी तयारी करता आली. हो. म्हणजे हाऊ टू रेज द क्वेश्चन्स ऑफ द पीपल. या. म्हणजे अर्धा तास चर्चा असेल, कॉलिंग अटेन्शन असेल, आपल्या म्हणजे वेगवेगळे शस्त्रास्त्र जे आहे ना, आयुध, ते मला वापरता आले आणि मला आक्रमक बनता आलं. अभ्यास करण्याची मला सवय लागली. सवय झाली. म्हणजे 95 मध्ये तुम्ही आमदार झाले आणि थेट विरोधात बसले. नाही, छानपैकी माझं शिबिरच झालं ते. शिबिरच झालं एक. 4.5-5 वर्ष म्हणजे छानपैकी तयार होता आलं. हो. आक्रमक कसं व्हावं, वेलमध्ये कसं जावं, कुठला विषय महत्वाचा तो लावून धरावा. लावून धरा. आणि विविध विषयांवरती मला बोलायला संधी हो, मिळाली. मनोहर जोशी आज आपल्यात नाही, ते तेव्हा महाराष्ट्र जी. राज्याचे तर मुख्यमंत्री तेव्हा होते. देखील ते म्हणायचे, यार वो लड़का अच्छा बोलता है, अच्छा. असं कधी कधी मला म्हणायचे. अच्छा. आमचे काँग्रेसचे लोक म्हणत, तुम्ही एवढं चांगलं त्यांच्याविषयी बोलत नको जाऊ. मी थोडंसं निरपेक्षपणे बोलायचो. तर अशी ती मला पहिल्या संधी मिळाली. अच्छा. आणि त्यानंतर सतत 4 वेळा मला लोकांनी निवडून तेव्हा दिलं. गोपीनाथजी मुंडे हे Yes, गृहमंत्री मोठमोठे होते. वक्ते. मी मोठमोठे. एकाचही भाषण सोडत नव्हतो. अच्छा. हा, सभागृह संपेपर्यंत बसायचं. हम्म. कारण कुठलाही सामान्य माणूस सुद्धा बोलत असेल तर त्याच्यातून एखादा नवीन विषय लोकांच्या हिताचा तो बाहेर येत असतो. आणि म्हणून मी त्यावेळेस सभागृहात बसायचो. साधारणतः वय काय असेल तुमचं? 38-39 वय असेल. 38-39. जी, म्हणजे जी. पहिली आमदारकी 39व्या वर्षी तुम्ही येस, येस. संपादन केली आणि जनतेचे प्रश्न मांडण्याकरता तुम्ही विधानसभेमध्ये जी. पोहोचले. जी. सर, माझा एकंदरीत दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की 99 मध्ये मग त्याच्यानंतर सलग तुम्हाला तिकीट मिळाली, जी. तुम्ही निवडणूक लढवली आणि 99 मध्ये निवडणूक लढवत असताना त्या निवडणुकीचे काय प्रसंग होते आणि मंत्रीपद तुम्ही 99 मध्ये सत्ता आली जी. आणि 99 मध्ये सुशील कुमार शिंदे जी. यांच्या मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्री म्हणून पहिल्यांदा वर्णी लागली. त्यावेळेस माननीय विलासराव देशमुखच सत्तारूढ होते किंवा कार्यरत होते. हो. त्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव माननीय विलासराव देशमुख साहेबांना राजीनामा द्यावा लागला. अच्छा. त्यावेळेस मी सर्वसामान्य आमदार होतो आमदार. दुसऱ्या टर्म मध्ये. हम्म. तर त्यावेळेस तो बदल झाल्याच्या नंतर मग आमचे उत्तमराव दादा पाटील यांचा एक ग्रुप आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचा ग्रुप असे ते निकटतम होते. त्याच्यामुळे ज्या दिवशी विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला त्याच वेळेस माझे गॉडफादर आदरणीय उत्तमराव दादा पाटील प्रचंड उत्साहित झाले होते अच्छा. की अपने आदमी को भी अपॉर्च्युनिटी मिल सकती है. मिल सकते. पण त्या दिवसापासून मग त्यांनीच हालचाल सुरू केली. म्हणजे तिथे 2 ग्रुप होते. प्रत्येक गावात 2 ग्रुप असतात. हो, हो. पत्रकार संघटनेमध्ये 2 ग्रुप असतात. बरोबर आहे. तसेच राजकारणामध्ये सुद्धा अनेक व्यक्तिपरत काही ग्रुप सुद्धा असतात. ग्रुप्स असतात. तर त्याच्यामुळे मला संधी मिळेल आणि त्यांनीच ती संधी मला प्राप्त करून दिली. खरं तर काँग्रेसमध्ये असं होत नाही. डायरेक्ट कधीच कोणी कॅबिनेट होत नसतो. उपमंत्री, राज्यमंत्री असा तो प्रवास असतो. हो. पण आदरणीय उत्तमराव पाटलांनी सुशीलकुमार शिंदे साहेबांसोबत संपर्क साधून, कारण ते मुख्यमंत्री होणार होते, अच्छा. ते नेते ठरले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच संपर्क साधला आणि मुंबईला, दिल्लीला जाऊन माझ्याविषयी जे काही सांगायचं ते आदरणीय दादांनी, उत्तमराव दादांनी सांगितल्यामुळे मी डायरेक्ट कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये आलो. अच्छा. आणि मग मला व्हीजेएनटी ओबीसी वेलफेअर मिनिस्टर, हो. एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट असं मोठं लंब खातं, पण कमी खर्चाचं खातं माझ्या वाट्याला आलं. अच्छा. मग तेव्हा ते मंत्रीपद जेव्हा मिळालं असं माहित पडलं, तेव्हा तुमचं लग्न झालं होतं की व्हायचं होतं किंवा लग्न झालं होतं? म्हणजे लहान मुलं वगैरे माझी ही होती. अच्छा. अच्छा. त्याच्या मी विवाहित होतोच. तर मग तेव्हा मंत्रीपद मिळालं तुम्हाला. जी. तर तेव्हा असं काय वाटलं, म्हणजे ते जुने दिवस आठवत होते की म्हणजे आपण म्हणजे कुठल्या परिस्थितीत आज मी मंत्री किंवा समोर कॉनवायू, लाल दिव्याची गाडी आणि एकंदरीत समीर भैया, ज्यावेळेस मी आमदारकीची शपथ घेतली त्याच वेळेस मला समोर फुले शाह आंबेडकरांचे फोटो दिसायचे. त्याच वेळेस मला घर पण दिसायचं. आणि मग मी विचार केला की ह्या घरातून अनेक लोकांना आपल्याला मुक्त करायचं आहे. बरोबर. झोपडपट्टीत वाढणारा समाज
हा कधीतरी माणसासारखा जगला पाहिजे. त्यात रस्ते आहे, पाणी आहे, वीज आहे, आरोग्य आहे. त्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहे, त्या मूलभूत सुविधा ही राज्यकर्ती मंडळीच फक्त पुरवू शकते. आणि मग त्यावेळेस शपथ घेतानाच मला माझं घर दिसायचं. आणि म्हणून तेव्हापासून ठरवलं की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर भारतीय लोकशाहीची ही जी मूल्य आहे ही आपण जपली पाहिजे. त्याच्यामध्ये न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, शेजार धर्म आहे, प्रेम आहे, कणव आहे, आत्मीयता आहे. ही सगळी मानवी जीवनाला अत्यंत पोषक अशी जी मूल्य आहे, या मूल्यांचं आम्हीच राज्यकर्त्यांनी पोषण करावं. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तेव्हा व्हीजेएनटी ओबीसी वेलफेअर मिनिस्टर जेव्हा झालो तेव्हा एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात अनेक आपल्यासारखी मुलं ही एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जायची, कार्ड रिन्यू करायची, पण ते अधिकारी त्रास द्यायचे. म्हणून मीच एकदा काय झालो, एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचा हे पदभार घेतल्याच्या नंतर मी दुसऱ्याच दिवशी लागूनच माझ्या मंत्रालयाला लागून एक एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचं एक्सचेंज ऑफिस, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस आहे. अच्छा. तिथे मी एका राठोड नावाच्या मुलाचा मामा म्हणून गेलो. तुम्ही आणि आमदार मंत्री असताना? मंत्री झाल्याबरोबर अच्छा. मंत्री झाल्याबरोबर मी एका राठोड नावाच्या मुलाचा मामा म्हणून गेलो. आणि माझे ऑफिसर बाहेर ठेवले. मी गेलो, म्हटलं साहेब हा माझा भाचा आहे, त्याचं साहेब म्हणलं रिन्यू कार्ड अजून आलं नाही, रिन्यू झालं नाही. इथे नका येऊ म्हणाल, तिकडे त्या टेबलवर जा म्हणाल. हो का साहेब? कोणत्या टेबलवर जाऊ म्हटलं? तिकडे टेबलवर जा म्हणाल. तिकडे गेलो, म्हटलं साहेब हा माझा भाचा आहे, त्याला अजूनही कार्ड. तुमच्याकडे असं दलालीचा धंदा आहे का म्हणे? ती म्हटलं साहेब नाही म्हटलं, फार गरीब पोरगा आहे, नोकरी मिळाली पाहिजे म्हटलं. म्हणजे राडेगाव तालुक्यात तिथलाच एक पोरगा पकडला मुंबईचा. मुंबईचा? ही घटना मुंबईची आहे, मुंबईची घटना. हा. अच्छा. मंत्रालयातून खाली उतरलो, कारण एम्प्लॉयमेंट माझ्याचकडे होतं, बरोबर. माझं खात होत नाही. तुमचं म्हणून अशी व्हिजिट देण्यापेक्षा अशी व्हिजिट द्यायची. व्हिजिट देऊ म्हणजे नायक पिक्चर सारखं ते Yes. एकंदरीत नायक तर त्या एका मुलाला सोबत गेलो, म्हणजे चाल म्हणलं सोबत. तर दुसऱ्या टेबलवर गेलो. ते म्हणाले की गाव म्हणे तुमचा हा दलालीचा धंदा आहे का म्हणे, पोरांकडून पैसे घेऊन फसवण्याचा? म्हटलं साहेब नाही म्हटलं, माझा सख्खा भाचा आहे, खूप वर्ष झाल्या नोकरी मिळत नाही. तर तुम्ही त्या टेबलवर जा म्हणाले. मी तिकडे पण गेलो, त्यांनाही विचारलं, सध्या वेळ नाही म्हणे, तुम्ही तिकडे मोठ्या साहेबांना जा. मग मोठ्या साहेबांकडे गेलो, पण आम्ही मग पहिल्याच टेबलवर आलो. हे सगळे अनुभव घेतल्याच्या नंतर मग त्यांना म्हटलं मंत्रालयात द्या म्हटलं. युसलेस, होपलेस, रास्कल, चिली अशा प्रकारची शिव्या असेल त्या देऊन मोकळं झालं. अरे म्हणजे या गोर गरीब पोरांशी तुम्ही असे वागता, ज्या मुलांना फक्त कार्ड रिन्यू करणे आहे, बरोबर, नोकरी देणे नाही आहे. तर अशा स्थितीमध्ये सामान्यातल्या सामान्य पोरं ही मुळात घाबरून असतात. परिस्थितीने त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण केलेला असतो. म्हणून अधिकारी बांधवांनी सामान्य लोकांच्या मुलांसोबत अत्यंत सौहार्दतेने आणि अत्यंत प्रेमाने वागलं पाहिजे, ही माझी भूमिका होती. बरोबर. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना झापझूप केलं आणि त्या सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलावलं. 2-2, 3-3 तास मी त्यांना एंट्री दिली नाही. आणि मग माझ्या पूर्ण एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटला वातावरण निर्माण झालं की नाही रे, ऐसा कुछ भी हो सकता है. प्रश्न असा आहे तुम्हाला जी, की विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते आणि त्यांना पाहण्यासाठी आम्ही सुद्धा आतुरतो होतो. म्हणजे एवढं मोठं वर्दस्त असणारा व्यक्ती, त्यांच्यासोबत तुम्ही मंत्रिमंडळात काम केलं, ते एकंदरीत मंत्रिमंडळातला एखादी किस्सा, गमतीशीर किस्सा कुठला आहेत का? समीर भैया, मी जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा मला पहिल्यांदा संधी मिळाली. आणि त्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेबांनीच एक सामाजिक समीकरणाचं किंवा अभिसरणाचं जेव्हा बजेट सादर केलं, तर सोशल इंजिनिअरिंगचं जे बजेट असतं ना, ते त्यांनी सादर केलं की SC, ST, व्हीजेएनटी, ओबीसी सगळ्या मागासवर्गीयांसाठी न्याय देणारं सुंदर बजेट त्यांनी सादर केलं. परिणामी सरकार सुद्धा आमचं आलं. पण त्यानंतर हायकमांडने सुशील कुमार शिंदे साहेबांच्या ऐवजी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनाही पुन्हा संधी दिली मुख्यमंत्री पदाची. आणि मग मी ऑलरेडी मंत्री होतोच पहिल्या वेळेस. तर त्यानंतर मग सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा विलासरावांना सांगितल्यामुळे मला पुन्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली. आणि पहिल्यांदा मी विलासराव देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करताना मी शांतपणे बसलो होतो. मी विचार केला की आपण मंत्रिमंडळात आहोत, परंतु खातं कोणतं घ्यायचं? म्हणजे सगळे लोक म्हणायचे की तुम्ही हे ते खातं घेऊ नका, हे खातं घ्या, रेव्हेन्यू घ्या, B&C घ्या वगैरे वगैरे. माझं मला अट्रॅक्शन हे डिपार्टमेंटचं नव्हतं. पण मी शांतपणे एक दिवस, मंगळवार दिवस होता, माननीय विलासराव देशमुखांच्या घरी गेलो आणि त्यांना विनंती केली, सर म्हटलं आपल्याकडे यायचं आहे मला. तर म्हणे येऊन जा. गेल्यानंतर त्यांनी मी म्हटलं साहेब मला कुठलंही डिपार्टमेंट द्या, कुठलंही मुरदार खातं द्या म्हटलं, त्याच्यात मी जाण होती. पण जर शक्य झालं तर म्हटलं मला शिक्षण खातं द्या, शिक्षण खातं द्या. तर त्यांना वाटलं असेल हे कोणी मागत नाही, याला द्यायला हरकत नाही. तर मला ते शिक्षण खातं दिल्याच्या नंतर समीर भाई मी खूप प्लीज झालो.
खरं तर फार पसारा मोठा होता, मोठं विस्तृत असं डिपार्टमेंट, 6.5 लाख शिक्षक, हो. प्रचंड मोठी आस्थापना. तर म्हटलं आपण प्रामाणिकपणे काम करू, जिद्दीने काम करू, मेहनत करू आणि त्यानंतर मग मला त्याच खात्याला न्याय द्यायचे मला प्रयत्न करणं अपरिहार्य होतं. मग त्या खात्याचा विचार केला. मी मुळात 1ली ते 7वी पर्यंत शिक्षक होतो. मिडल स्कूल टीचर, हायस्कूल टीचर, ज्युनियर कॉलेज आणि सीनियर कॉलेज असा माझा प्रवास असल्याच्यामुळे मुलांचे नेमके प्रॉब्लेम कोणते आहे, मुलांच्या समस्या कोणत्या आहे, पालकांच्या समस्या कोणत्या आहे, समाजाच्या समस्या कोणत्या आहे, शिक्षकांकडून होणारा न्याय आणि अन्यायाचा भाग कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे मला माहीत होत्या. मी शिक्षक म्हणून शिकवताना माझी मुलं कोणती प्रतिसाद देतात ना कोणती देत नाही आणि का देत नाही ह्याची देखील कारण परंपरा मला माहीत होती. आणि म्हणून मी शिक्षण खातं हातात घेतल्याबरोबर मी पहिल्यांदा लेखन वाचन हमी कार्यक्रम सुरू केला. अच्छा. विलासराव आम्ही देशमुख सुद्धा सर त्या कार्यक्रमात होतो Yes. सहभागी. पण विद्यार्थी विलासराव देशमुखांनी मला खात्याचा पदभार दिल्याच्या नंतर मी सुरुवातीपासून सुरुवात केली की शाळा भेटी वाढवायच्या. कारण शिक्षण संस्थेचे 4 पिलर जे असतात महत्वाचे. पहिला आहे की द ब्युटिफुल एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर त्या संस्थेचं. म्हणून. नंतर व्हेरी इफेक्टिव्ह टीचिंग ऑफ द टीचर, सुंदर इन्स्पेक्शन आणि मॉनिटरिंग ह्या 4ही बाबी महत्वाच्या आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या सुपरविजन करणाऱ्या किंवा पर्यवेक्षण करणाऱ्या यंत्रणेने लक्ष देणं गरजेचं होतं. ते करत नव्हते किंवा कमी व्हायचं आणि म्हणून मी जी भेटेल त्या शाळेमध्ये घुसायचो. अच्छा. हो, कुठलाही वर्ग असो, ज्युनियर असेल, सिनियर असेल, कधी कधी हायर थेट एज्युकेशन. शिक्षण मंत्री शाळेत. येस येस. तर त्या भेटीचा परिणाम असा झाला की पर्यवेक्षण यंत्रणा सक्रिय झाली, सतर्क झाली आणि ऍक्टिव्हेट झाली. कुठल्याही वर्गामध्ये ते शिरू लागले. परिणामी माझ्या शिक्षकांच्या टीचिंगचा देखील जो ओघ होता तो वाढला. शिक्षकांची उपस्थिती देखील माझ्या 15 ते 17% शिक्षकांचा ॲब्सेंटिझम होता तो सुद्धा कमी झाला. आणि जसा भेटेल तशी कारवाई. दोज आर रिअली वर्किंग गुड, दे शुड बी ॲप्रिशिएटेड. हे चांगलं काम करतात त्यांना छानपैकी कौतुकाचं एखादं पत्र द्यायचं. बरोबर. पण जी माणसं टाळाटाळी करतात किंवा कामचुकारपणा करतात त्याला तात्काळ त्याला निलंबित करायचं. निलंबन म्हणजे काय पनिशमेंट नव्हती, पण तात्काळ निलंबित केल्याने तो डिमॉरलाइज व्हायचा, समाजामध्ये त्याची प्रतिमा वेगळी निर्माण व्हायची. आणि म्हणून सगळे लोक सतर्क झाले आणि माझ्या शिक्षकांना निलंबित म्हणजे कायमस्वरूपी निलंबित की काही नसतं, 2-3 महिन्यासाठी असतं ते. ती पनिशमेंटच नव्हे, पण किमान समाजातून अरे हे सर निलंबित झाले, ते सर निलंबित, हा तो त्याचा ते डिमॉरलाइज करण्यात. बरोबर. तर तसा तो पनिशमेंटचा तो भाग होता. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मुलांची उपस्थिती वाढली. शाळा भेटीमध्ये पहिल्या दिवशी मुलांचं स्वागत करणं, गुलाबाची फुलं देऊन छानपैकी त्यांचं स्वागत करणं ही माझ्यापासून सुरुवात केली आम्ही. आणि पहिल्या दिवशीच मुलं आली पाहिजे असाही माझा अट्टहास होता. एकाच दिवशी शाळा भरल्या पाहिजे हा सुद्धा माझा आग्रह होता. त्याचं कारण हे आहे की बालभारतीची 100% पुस्तकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 जूनला शाळा सुरू होत असल्याच्यामुळे त्यांना 100% मुलांना 100% पुस्तकं मिळायची. 12-13 जूनला मराठवाड्यामध्ये शाळा सुरू व्हायच्या, त्याच्यामुळे त्यांना देखील 70-80% पुस्तकं मिळायची. विदर्भातली शाळा ही जवळजवळ 1 जुलै पासून सुरू व्हायची. परिणामी वर्षभर पुस्तकं मिळत राहायची. हे सगळं लक्षात घेतल्याच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी शाळा सुरू व्हावी असा निर्णय घेतला होता. पण लोकांनी साथ दिली नाही. अनेक राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे वेगळ्या अँगलने बघितलं. राजकीय लोकांच्या शिवाय काही संघटना होत्या त्यांनी देखील विरोध केला. परिणामी मला एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करता आली नाही. परंतु मला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, कुठल्याही घटकाचा विद्यार्थी मुलगा वंचित राहू नये ही माझी भूमिका होती. आणि म्हणून मी ऊसतोड कामगारांसाठी साखर शाळा सुरू केली होती. अच्छा. ऊसतोड कामगारांसाठी त्याच्यामध्ये कर्मचारी मग आपले गव्हर्नमेंट सांगतो ना, ऊसतोड कामगारांसाठी मी साखर शाळा सुरू केली. दगड फोडणाऱ्यांसाठी जे वडार समाज आहे, टाकणकार आहे, त्यांच्यासाठी मी पाषाण शाळा सुरू केली होती. पाषाण शाळा. ती मुलं स्थलांतरित झाल्यानंतर त्या आईवडिलांसोबत जातात, त्यांची शाळा असावी. नंतर गिरणी कामगारांसाठी मी भोंगा शाळा सुरू केली होती. पाषाण शाळा, साखर शाळा, भोंगा शाळा आणि मग एक वस्ती शाळा. जी मुलं आजूबाजूला फिरत राहतात पण त्यांचा कोणी शिक्षक नाही, वाली नाही, पण त्या वस्तीवरचाच एखादा पोरगा शिकलेला पोरगा निवडायचा, त्याच्याकडे जबाबदारी द्यायची. तो होता फक्त 12वी, ट्रेन नव्हता, पण तो प्रामाणिकपणे काम करायचा. आणि म्हणून या शाळेच्या माझा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही. आणि मी मग शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. लेखन वाचन हमी कार्यक्रम असा सुरू केला की त्याला गणित आणि मराठी इंग्रजी आलंच पाहिजे. सर, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शिक्षकांनी सुद्धा अट्टास केला होता की लेखन आणि वाचन याच्यावर खूप प्रभाव होता. तेव्हा तुम्ही शिक्षण मंत्री होते. राईट. लिहिण्याशिवाय अक्षर आणि अंक ओळख झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान संपादन कसं करता येईल. बरोबर आहे. आणि म्हणून ती प्रक्रिया सुरू केली. माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गतीने ते उपक्रम सुरू झाला होता. त्यानंतर मी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. आजही पारध्याची मुलं, माडियांची मुलं ती शाळेच्या बाहेर आहे, ती शाळेतच नाही आहे. खरं तर ती केंद्र प्रमुखाची जबाबदारी आहे की त्या मुलाला पटावर घेतलं पाहिजे, पण कोणी करत नाही. आणि म्हणून मी 9वी आणि 11वीच्या मुलांचा आधार घेतला.
आणि 2 ते 3 दिवसामध्ये 7 ते 7.5 लाख मुलं आम्ही बाहेर शाळाबाह्य मुलं शोधले आणि ते मग पटावर आणले. तेव्हा अशा प्रकारचे हा उपक्रम राबवताना मी स्पोर्ट मिनिस्टर पण होतो. माझे हे सगळे विद्यार्थी दररोज येताना त्याला ग्राउंडवर खेळता आलं. त्याला खो-खो आहे, कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, हे सगळे खेळ खेळता आले स्पोर्ट पाहिजे. मिनिस्टर तुम्ही कुठल्या त्याच याच्यामध्ये? वेळेस त्याच म्हणजे एकंदरीत 2 खाते होते शिक्षण तुमच्याकडे. आणि स्पोर्ट्स अच्छा, आणि युथ वेलफेअर. अच्छा. म्हणजे महाराष्ट्र घडवण्याचं साधन तुमच्याकडे येस येस होतं मी त्यावेळेस प्रचंड एकंदरीत आनंदी होतो की मला हे हो. दोन्ही डिपार्टमेंट मिळाले. हो. मुळात मी पीटीआय होतो. हम्म. त्याच्यामुळे हाय जम्प, लॉंग जम्प, ट्रिपल हम्म. जम्प, व्हॉलीबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल. कबड्डी हे बरोबर. सगळे खेळ मला मी एक्सपर्ट नव्हतो, हो. पण मी अडू देत नव्हतो. अडू देत. आणि म्हणून त्यावेळेस मी विचार केला की आदिवासी मुलं ही शरीराने स्ट्रॉंग आहे, हो. दष्टपुष्ट आहे, हो. स्ट्रेंथ छान आहे. हो. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे. तर Confidence. कॉन्फिडन्स त्यांना टेक्निक्स आणि स्किल जर अवगत केले हो. तर कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स. आणि म्हणून त्यांना 10वीच्या मुलांना शाळेमध्ये आल्याच्या नंतर चांगल्या प्रकारची मुलं असेल तर त्यांना 25 मार्क्स मी बोनस मार्क्स सुरू केले होते. अच्छा. हो हो हो. हा 10वी आणि 12वीला 12वीला. समजा स्टेट लेवल जर खेळला असेल त्याला 25 बोनस 25 मार्क्स द्या. हो. सो दॅट ही विल बी ऑन द ग्राउंड. ग्राउंड. तो एक विचार केला होता. आणि माझी मुलं ही ग्रामीण भागातली, मग आता मी आज तुमच्यासोबत बोलत आहे. समीर भैया एक क्वालिफाईड माणूस माझ्यासोबत अत्यंत आत्मविश्वासाने छान दर्जेदार मला प्रश्न विचारून मला बोलकं करत आहे. माणूस हा बोलकाच झाला पाहिजे लोकशाहीमध्ये. बरोबर. लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप म्हणतो ना. तर बोलणं हे लोकशाहीतला अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून माझा व्हॉल्टेर बगेहार्ट नावाचा जो फिलॉसॉफर होता तो म्हणा लोकशाही म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, चर्चेतून चालणारं सरकार ते खरं सरकार. बरोबर. आणि म्हणून माझा कुठलाही विद्यार्थी हा लोकांच्या सोबत सुंदर चर्चा करू शकला पाहिजे. ही शुड बी इन द गुड पोझिशन टू डिस्कस विथ द पीपल. आणि म्हणून मी 10वी आणि 12वीला इंटरनल 20-20 मार्क्स सुरू केलेले आहे. अच्छा. हो. इंटरनल 20 कारण तुम्ही त्या 10वी-12वीत असाल ना. हो. तेव्हा इंटरनल इंटरनल ते 20-20 मार्क्स त्याच्यामध्ये सर पॉलिटिक्स व्हायचं. सांगतो ना. मी इंटरनल मार्क्स याच्यासाठी सुरू केले हा. की एकतर त्याचं पाठांतर चांगलं असलं पाहिजे, हा. त्याचे प्रोनाऊन्सिएशन चांगले असले पाहिजे, त्याचं उच्चारण क्षमता चांगली असली पाहिजे, त्याला छानपैकी अस्खलितपणे लोकांसोबत बोलता आलं पाहिजे. मुलाखतीच्या वेळेस तो घाबरता कामा नये. त्याचा अपिअरन्स कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याच्या एक्सप्लेनेशन पॉवर कसा आहे, हे विकसित करण्यासाठी मी माझ्या शिक्षकांना सांगून ठेवलं की हे 20 मार्क्स हे त्याच्यासाठी आहे. बरोबर आहे. तुम्ही तयारी करून घ्या. 80 मार्काचा पेपर व्हायचा ना, इंटरनल 20 20 मार्क मार्क हेतू असा होता की कुठल्याही मुलाखतीला जाताना मी तयारीने गेलो पाहिजे. बरोबर आहे. पण तुम्ही म्हणता तसं राजकारण झालं. मुलांना 80 पैकी 12-13 मार्क्स मिळतात, हो. पण 20 पैकी 20 मिळतात. हो. त्याच्यामुळे तो थोडासा म्हणजे मायनस पॉईंट आहे. नाही ते तसंच झालं सर. आणि आता मला एक मी म्हणजे जवळचे दूरचे पाहायचे लोक हा जवळचा आहे की नाही आहे. हा हा तर ते तसं झालं होतं. कारण की मला एकंदरीत थेरॉटिकली खूप चांगलं होतं. मार्क्स मिळायचे. हा. पण मी आमच्या एका कॉलेजमध्ये एक स्ट्राईक केला होता. संडास बाथरूमची व्यवस्था नव्हती आणि माझे संचालकांसोबत खूप हे झाले होते. चर्चा वादविवाद झाले होते की संडास बाथरूम आहे. आणि ते पॉझिटिव्ह मुद्दा होता. हो. पण त्याला म्हणजे संचालकांनी ते शिक्षकांना सगळ्यांना हेरून त्यांना हे केल्यामुळे, हॅमरिंग केल्यामुळे पनिशमेंट द्यायला सुरुवात केली. हा. तर मग मला माझ्यासोबत थोडस हे झालं. आणि त्याच्यानंतर झालं की मी थेरॉटिकली तर चांगलं होतं, पण प्रॅक्टिकली खूप कमी होतो. म्हणजे एक खरं म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये सहज मार्क्स मिळायला पाहिजे. पण शिक्षकांसोबतचा पूर्वग्रह निर्माण झाल्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला कमी मार्क माझा तो हेतू नव्हता. ही मुलं केवळ 4 भिंतीच्या आड बसता कामा नये, म्हणजे कुठल्याही स्टेजवरती उभी झाली पाहिजे. म्हणजे अँकरिंग त्यावेळेस नाही ते एक चांगलं होतं की शिक्षकांच्या अंडर कंट्रोल मध्ये राहिले पाहिजे मुलं. तो एक विषय होता. अशा अनेक अँगलनी तो निर्णय म्हणजे असं गमतीशीर शिक्षक असे म्हणायचे की तुला प्रॅक्टिकलला पाहून घेईल. म्हणजे हे एक हे झालं होतं. आता एका नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे. परंतु त्याचे प्लस पॉइंट्स आपण बघितले पाहिजे. तो माझा हेतू. निगेटिव्ह पॉइंट्स याच्यामध्ये कमी आहे आणि पॉझिटिव्हच पॉइंट जास्त आहे. तर सर आणखी मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे सर की जेव्हा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री होता तेव्हा इथं कॉन्व्हेंटची संख्या फार वाढली होती. आणि कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे असं झालंय आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असं झालंय की एकंदरीत प्रायव्हेट शाळा आणि सरकारी शाळा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झालेली आहे सर. म्हणजे सरकारचा शिक्षणासाठी प्राथमिक शाळेसाठी असणारा बजेट्स आणि प्रायव्हेट शाळेमध्ये पालकांनी खर्च केलेला विद्यार्थ्यांवर बजेट याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे सर. याच्यामुळे होत असं आहे सर की क्वालिटी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत हा जो विषय होता ज्यावर एक महापुरुषांनी मांडला होता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्याच्यावर विचार केला होता आणि ते उतरवलं होतं. आणि हे सगळं आपण पाहत सर याच्यामध्ये कुठेतरी शिक्षणामध्ये तफावत निर्माण होत आहे. म्हणजे आता जर का माझ्या गावचा कामगाराचा पोरगा असेल त्या काळात तुम्ही जेव्हा होते किंवा तुमच्या आधी
माझा गावचा कामगाराचा पोरगा आणि सरपंचाचा पोरगा एकाच बाकीवर बसून शिकायचा. पण आताची परिस्थिती ती नाहीये सर. सरपंचाचा पोरगा हा वेगळ्या शाळेत जातो, कामगाराचा पोरगा हा वेगळ्या शाळेला जातो. समीर भैया, तुम्ही अगदी रास्त शंका निर्माण केली, ती खरी आहे. म्हणून आपण विचार हा केला की आपण लिबर्टी स्वीकारलेली आहे. कोणालाही कोणतीही संस्था सुरू करता येते, सरकारच्या सोबत देखील स्पर्धा करता येते. हो. बरोबर की नाही? आपण म्हणता तसं सरकारी शाळांवरती जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या शाळा ज्या आहेत, खरं तर आपलं हे कल्याणकारी राज्य आहे, वेलफेअर स्टेट आहे. म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित होऊ नये. पण त्यातल्या त्यात शिक्षण म्हणजे केवळ लिटरसी नाही, सही करणं म्हणजे फक्त शिक्षण नव्हे. कारण क्वालिटी लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल तर क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला लागेल. कारण क्वालिटी बेस्ड एज्युकेशन हे क्वालिटी लाईफचा बेस आहे. आणि म्हणून दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. आपली शंका रास्त आहे की अनेक कॉन्व्हेंट स्कूल निघाल्या, इंग्रजी माध्यमात शाळा निघाल्या. म्हणून माननीय तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय रामकृष्ण मोरे साहेबांनी इंग्रजी ही सक्तीची केली होती. पहिल्यापासून इंग्रजी सुरू केली होती, पण अनेकांनी त्याला विरोध केला. पण इंग्रजीशिवाय पर्याय नाही आहे. मी मराठी वगैरे मराठी विषय आहे, माझ्या स्वतःच्या भाषेविषयी अभिमान असणं स्वाभाविक आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर किंवा देश पातळीवर जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या सगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय भाषा तुम्हाला स्वीकारावर लागेल. इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज आहे. ग्लोबल लँग्वेज आहे. ती जगामध्ये तुम्हाला प्रवास करायचा तर इंग्लिशशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. ती सुद्धा आम्ही सुरू केली. तुमचा मूळ प्रश्न हा आहे की खाजगी शाळांची गुणवत्ता दिसू लागली, सरकारचा खर्च ज्या शाळांवरती होऊ लागला तिथे मात्र क्वालिटी दिसेनाशी झाली, किंवा ती संपल्यात जमा आहे. हा जो तुमचा प्रश्न आहे अतिशय रास्त आहे. त्याचं कारण समीर भैया, माझं असं रिडिंग आहे, माझा काही हट्ट नाही, परंतु कन्फर्मेशन ऑफ जॉब हॅज बिकम द मेन ऑब्स्टॅकल इन द वे ऑफ अवर एज्युकेशनल प्रोग्रेस. इथेच नाही, कायमस्वरूपी नोकरी ही देखील अडथळा ठरू शकते. कारण 3ऱ्या वर्षाची पहिली सही झाली की माझं कोण काय करणार आहे. बरोबर आहे. खाजगी शाळेमध्ये फक्त मॅट्रिक झालेला पोरगा असेल, फक्त ग्रॅज्युएशन केलेला मुलगा असेल तरी तो सिन्सिअरली, रेग्युलरली, पंक्च्युअली बाय हार्ट शिकवतो आणि हे हॅज टू अटेंड द क्लासेस. त्याचं कारण त्यात जॉब टेम्पररी आहे ना. बरोबर. आज तुम्ही स्वतः हे चॅनल चालवता, तुम्हाला काही बाहेरून पैसा मिळत नाही. यू हॅव टू वर्क. तुम्हाला काम करण्याचं हे कंपल्शन आहे. म्हणून माझा विचार हा आहे की शिक्षणामध्ये, शिक्षण हे सुद्धा सक्तीचं केल्याशिवाय, काही दंड घालून दिल्याशिवाय, काही बंधनही त्यांच्यावर लादल्याशिवाय शिक्षणाला दर्जा प्राप्त होईल असं मला वाटत नाही. माझ्या जिल्हा परिषदच्या, पंचायत समिती शाळा, खरं तर ज्यांच्यामुळे शाळा बंद पडत आहे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पण अलीकडे काय झालं की शाळा बंद पडली तरी चालेल, पण गुरुजींना संरक्षण दिलं पाहिजे, गुरुजींना प्रोटेक्शन दिलं पाहिजे, गुरुजींना ठिकठिकाणी सामावून घेतलं पाहिजे. ह्याला माझा विरोध नाही आहे. पण शाळा बंद का पडली? म्हणून खाजगी शाळेची माणसं ही स्वतःहून, त्यांची संस्था चालक असेल, त्यांचे शिक्षक असतील, त्यांचे हेडमास्टर असतील, आपली शाळा बंद होऊ नये, आपली नोकरी जाऊ नये ही त्यांना भीती असल्याच्यामुळे ती इकडून तिकडून मुलांना आणण्याचे प्रयत्न करतात, रेग्युलरली पिरियड घ्यायचे प्रयत्न करतात. काही सगळ्याच ठिकाणी होत नाही. परंतु खाजगी शाळा आणि ह्या शासकीय शाळा, या शाळांमधला तफावतीचा जो भाग आहे तो आहे की माझ्या सरकारी शाळांच्या मध्ये सुपरविजन होत नाही, कोणावरही पनिशमेंट होत नाही, सोयीनुसार बदली होतात. आणि बदल्यांसाठी आमचे शिक्षक वर्ग इकडे तिकडे फिरत राहतात, कोणीतरी राज्यकर्त्याच्या पाठीशी फिरत राहतात. ही बाब चांगली नाही. म्हणून स्वायत्तता नावाची जी बाब आहे ही या एज्युकेशन डिपार्टमेंटला दिल्या गेली पाहिजे. तेव्हा दर्जेदार शिक्षण तुम्हाला हवं असेल तर खाजगी संस्थेच्या दर्जासोबतच आम्हाला मेंटेन करा. कारण खर्च सगळ्यात जास्त इकडे खर्च होत आहे. 50,000 करोड रुपये जर स्कूल एज्युकेशनवर खर्च होत असेल तर आम्हाला क्वालिटी मिळाली पाहिजे ना. बरोबर. जर माझ्या शिक्षकांना TAD आहे, म्हणजे घरभाडे भत्ता आहे, मेडिकल रिएम्बर्समेंट आहे, नोकरीमध्ये कायमस्वरूपी गॅरंटी आहे, कुठेही गेलं तरी तुम्हाला संरक्षण आहे, अशा स्थितीमध्ये माझ्या शिक्षक बांधवांनी आणि शासकीय नोकरी करणाऱ्या माझ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे, विनंती आहे, लाख काही करा, परंतु जो मेहनताना आपल्याला मिळतो त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. बरोबर. आणि म्हणून सुप्रियाताई सुळे, मी, त्यानंतर मग माझ्या राज्यातले काही 4-5 IAS ऑफिसर्स, जसं श्रीकर परदेशी आहे, नंतर प्रवीण गेडाम आहे, ही सगळी मोठी मोठी मंडळी आम्ही सोबत घेतली होती. आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. कारण 2002 मध्ये आपण कायद्याने स्वीकारलेलं आहे, या देशातल्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणं हे कॉन्स्टिट्युशनली आम्हाला मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. पण आम्ही बेजबाबदार आहोत. बरोबर. कारण कोणावर कारवाई होत नाही. दादा, मी जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशनचं बिल आहे ना, पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा आम्ही ड्राफ्ट केलं होतं. अच्छा. देशामध्ये पहिलं शिक्षणाचा अधिकाराचं जे विधेयक आहे ना, आम्ही कुमुद बन्सल मॅडम आणि 2-3 IAS ऑफिसर पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा अधिकार हे विधेयक, याचा कच्चं प्रारूप आम्ही पहिल्यांदा तयार केलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80% शिफारशी आमच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वीकारल्या.
त्याच्यावेळेस मी इकडे शिक्षण मंत्री असताना इन्क्लुझिव्ह एज्युकेशन नावाचा विषय आहे ना, समावेशी शिक्षण, जे अपंग आहे, बधिर आहे, मूकबधिर, त्यांचा सुद्धा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने माझ्यावर तेव्हा दिली होती. बरोबर. तेव्हा त्याच्याकडे मी लक्ष दिलं आणि 2 शाळांमधला हा दुरावा किंवा ही तफावत कमी करायची असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. जी माझी अकाउंटेबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती मी पार पाडली पाहिजे. पण याच्यासाठी माझ्या राज्यकर्त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर, या राज्याच्या आणि देशाच्या सगळ्याच कार्यक्रम पत्रिकेवर शिक्षण हा विषय प्राथम्य क्रमाने तो आला पाहिजे. बरोबर. मी तर कधी कधी हा विचार करतो समीर भैया, की शिक्षणानेच जर सर्वांगीण विकास होतो, किंवा महात्मा गांधी देखील म्हणाले की ट्रू एज्युकेशन ड्रॉज आउट व्हॉट इज द बेस्ट इन द स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या गायन कला आहे, वादन कला आहे, चित्रकला, शिल्पकला, ह्या सगळ्या गुणांना जर तुम्हाला प्रोत्साहित करायचं असेल तर त्याचं उन्नयन झालं पाहिजे. ते खरं शिक्षण आहे. बरोबर. पण स्वामी विवेकानंद म्हणायचे ना, इट इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग, नेशन बिल्डिंग, एज्युकेशन दॅट वी वॉन्ट. माणूस घडवणारा किंवा देशाच्या बांधणीमध्ये योगदान देणारा मला माणूस पाहिजे आहे. म्हणून इट इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग. एक सुंदर चारित्र्य संपन्न माणूस असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे आणि त्याचं राष्ट्र बांधणीमध्ये त्याचं योगदान मिळालं पाहिजे, असं शिक्षण आम्हाला पाहिजे. बरोबर. एवढंच नाही तर माझे बाबासाहेब सुद्धा म्हणायचे की एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर्टी. दारिद्र्याचं पहिलं उत्तर काय असेल तर ते शिक्षण आहे. शिक्षण आहे का नाही? आणि एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य आहे की एज्युकेशन इज अ स्ट्रॉंग वेपन टू चेंज द रिव्हॉल्युशन. तेच ना, एज्युकेशन इज द बेस्ट वेपन व्हिच कॅन बी यूज टू चेंज द होल वर्ल्ड. हे जगन्मान्य आहे ना हे. एवढंच नाही तर एपीजे अब्दुल कलामच म्हणायचे की एज्युकेशन इज द एंडलेस जर्नी थ्रू नॉलेज अँड इमॅजिनेशन. बरोबर. प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या प्रदेशातून चालणारा पण कधी न संपणारा प्रवास, त्याचं नाव शिक्षण. शिक्षण. आणि म्हणून माझ्या सगळ्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, हात जोडून नम्रपणे विनंती आहे, लाख काय करा, या देशाला खऱ्या अर्थाने माणसंच द्यायची असेल, द्वेष्टी माणसं द्यायची नाही, द्वेष करणारी माणसं द्यायची नाही, नफरत निर्माण करणारी माणसं द्यायची नाही. पुढचा प्रश्न तोच आहे तुम्हाला की आता त्या 90चं दशक वेगळं होतं, 2000चं दशक आलं, तुम्ही मंत्री होतात, तुम्ही 14 पर्यंत विधान भवनात होते आणि एक चांगल्या प्रकारचं तुमचं एक नेतृत्व होतं, महाराष्ट्राने ते पाहिलं. पण 14 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. एकंदरीत लोकशाहीमध्ये भारतीय जनता पार्टींनी जे काम केलं त्या बेसिसवर लोकांनी मतदान केलं आणि काँग्रेसला तिथं पराजयाचा सामना करावा लागला आणि एकंदरीत भाजपचं सरकार आलं. भाजपचं सरकार आलं, या सरकारकडे कसे म्हणून पाहता तुम्ही? समीर भैया, आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, जगात सर्वोत्कृष्ट लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. म्हणून कोणत्या राज्यकर्त्यांना सत्तेत ठेवायचं आणि कोणत्या राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचायचं, ही ताकद माझ्या जनतेच्या हातात आहे. बरोबर नाही? म्हणून आमच्या काळामध्ये आणि पुन्हा खूप काळ जर आम्ही सत्तेत राहिलो तर थोडीशी मगरुरी येते, थोडीशी घमेंडीपणा येतो, थोडासा अहंकार येतो, आपण कोण काय कर सकता होऊ शकतं. म्हणून पॉवर करप्ट्स ऍब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. सत्ता ही भ्रष्ट बनते आणि निरंकुश सत्ता ही पूर्णतः भ्रष्ट बनते. 4-4, 5-5 टर्म आल्याच्या नंतर लोकांना देखील बदल हवा असतो. म्हणून त्या काळामध्ये आम्ही वारंवार सत्तेमध्ये होतो, खाली आणि वरही होतो, राज्यातही होतो, केंद्रातही होतो. त्याच वेळेस एक निर्भया नावाचं एक छोटंसं प्रकरण की जी मुलगी मारली गेली, तो दुर्दैवीच भाग आहे. खरं तर कुठलाही राज्यकर्ता त्या बलात्कारामध्ये सहभागी नव्हता, पण बलात्कार होऊच नये हे देखील बरोबर आहे. पण त्याच वेळेस माननीय आमचे अण्णासाहेब हजारे आणि आदरणीय रामदेव बाबा या सगळ्या लोकांनी आणि पूर्ण लोकांनी एक छानपैकी तो विषय पेटवला. परिणामी आम्हाला सेटबॅक मिळाला, आम्हाला माघार घ्यावी लागली आणि लोकांनी माननीय मोदी साहेबांच्या सरकारला निवडून दिले. खरं तर बीजेपीचं सरकार हे वारंवार मतं मागायचं, पण देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर, रामाच्या नावावर, रामाच्या विटांच्या नावावर मतं मागायचे. त्यांना मेजॉरिटी नव्हती मिळत आणि म्हणून त्यांनी मग विचार हा केला की आपल्याला, त्यांचं सरकार सुद्धा 1999 मध्ये काय झालं, 1999 मध्ये अटल बिहारी साहेबांचं सरकार पडलं ना, ते एका मताने पडलं आहे का नाही? म्हणून मतांचं मूल्य इतकं अपरंपार आहे, म्हणजे अमाप आहे की त्याची दखल घेतली पाहिजे. मोदी साहेबांनी काय केलं की त्यांनी धूर्त पद्धतीने रामाच्या देवाच्या नावाने आपल्याला खूप मतं मिळत नाही म्हणून त्यांनी पहिल्यांदा विकासाच्या नावावर मतं मागितली. सबका साथ सबका विकास, अच्छे दिन आएंगे, क्लीन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि शिट डाऊन इंडिया, नाव आता मर जाव इंडिया. हे अशा प्रकारे इंडिया म्हणू काय राष्ट्रभक्त आहे अशा प्रकारचा प्रचंड मोठा डोलारा उभा केला आणि 2 करोड नौकऱ्या मिलने वाली है, सबके खाते में 15 लाख रुपए जमा होने वाले आहे आणि त्यानंतर सबकी आय दुगनी होने वाली आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आम्ही लागू करणार आहोत. ह्या सगळ्या प्रकारचा प्रचंड मोठा वाजागाजा केल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेला स्वाभाविकरित्या असं वाटतं की अरे काँग्रेसला नाही काही करता आलं असेल तर हे तर चांगलं करतील.
कारण त्यांना विश्वास ठेवावा लागतो. हम्म. पण मोदी साहेबांच्या आणि बीजेपीच्या लोकांना माहित होतं की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. त्यांनी प्रचाराची जी गनिमा आहे, प्रचाराचं जे महत्व त्यांना ओळखून घेतलं आणि मग त्यांनी विकासाच्या नावावर मतं मागितले. माझं म्हणणं हे आहे की राज्य कोणाचंही असो, ते कल्याणकारी लोक असले पाहिजे. सर आता आता ह्या निवडणुकीमध्ये मी 2024 14च सांगतो ना. 14. म्हणजे प्लेटो जे म्हणायचे की किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग. राजा हा तत्ववेत्ता असला पाहिजे. हम्म. तत्ववेत्ता असेल तर चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, खरं काय, हे सगळं जाणून घेण्याची त्याची ताकद असते. हम्म. पण तो जर संवेदनशील जर नसेल तर लोकांना मारूनच आपण मोठं होऊ शकतो. कारण गोधरा हत्याकांडामध्ये 2,000 लोक कापले गेले होते, 16,000 कुटुंब बेचिराख झाले होते आणि त्याची फलश्रुती म्हणून ते त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, बरोबर की नाही? हम्म. तर ही अशा प्रकारची नीती काही दिवस तुम्हाला साथ देऊ शकते, पण ही कल्याणकारी भूमिका नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी सत्तारूढ झाल्याच्या नंतर अक्षरशः ॲफिडेव्हिट करून दिलं की आम्हाला स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करता येणार नाही. किती धादांत खोटं बोलणं आहे. हम्म. 2 करोड नोकऱ्या द्यायच्या तुम्हाला प्लॅनिंग लागेल ना, 2 कोटी नोकऱ्या द्यायच्या, पण या देशातले सगळे सार्वजनिक उपक्रम त्यांनी रद्द केले, विकले ना. हो. म्हणजे एअर इंडिया सारख्या कंपन्या विकल्या त्यांनी, हो. एलआय सारख्या कंपन्या विकल्या, एअरपोर्ट सगळे विकले असेल तर लोकांना नोकऱ्या कशा मिळेल? म्हणून इकडे नोकऱ्या देतो म्हणायचं, नोकऱ्या देण्याचे जे सोर्सेस आहेत ते मात्र रद्द करायचे. ही बाब अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून तसं राजकारण पाहता 14 मध्ये आता म्हणजे 19 मध्ये खरं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं. हे 14चा विषय आहे. 19 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. 105 जागा भारतीय जनता पार्टीला दिल्या होत्या महाराष्ट्रात आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युतीत निवडणूक लढाले आणि आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होते. आता हे सगळं झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बसलं. तुम्ही तेव्हा आमदार नव्हते, जी तुमचा पराभव झाला हो, होता हो, हो. 19 मध्ये. तर मग अशा वेळेस महाविकास आघाडीचं सरकार बसलं. शिवसेना हा युतीकडून आघाडीकडे वळाला. हा म्हणजे याच्यामध्ये नैतिकता कसं काय वाटते तुम्हाला? कारण की अनेक विरोधकांनी सुद्धा टीका केली आहे याच्यावर की म्हणजे ज्या लोकांनी महायुतीला बहुमत दिलं, तुम्ही ते त्यांचं लोकांचं मत न घेता तुम्ही डायरेक्ट महाआघाडीचं सरकार बसवलं. हे एकंदरीत याच्या घटना तुमचं काय उत्तर आहे? माझं उत्तर असं आहे, एका सुंदर विधान आहे एका तत्ववेत्याचं. कोणत्याही देशाच्या विकासाची उंची ही त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर अवलंबून असते. हम्म. तुम्ही म्हटलं ना, हो. त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर त्या देशाच्या विकासाची उंची अवलंबून असते. झालं काय की मोदी सरकार आल्याच्या नंतर प्रचंड दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. ॲट एनी कॉस्ट, या मार्गाने असो की त्या मार्गाने, पण सरकार आपलं आलं पाहिजे. आणि मग जो बोलणार असेल, जो लिहिणार असेल, जो त्यांच्याशी भांडणार असेल, जो त्यांना क्रॉस करणार असेल, त्या प्रत्येकावर ईडीची कारवाई सुरू केली, हो, सीबीआयची कारवाई सुरू केली आणि प्रचंड मोठी दहशत निर्माण झाली. आणि मग मात्र याचं सरकार पाडा, त्याचं सरकार आणा, म्हणजे जे 30-32 पक्ष जे बीजेपी सोबत गेले ते सगळे तुटले ना ते. हो. अशाच प्रकारे महाराष्ट्र सुद्धा अशीच परिस्थिती झाली. आणि जो ज्या पक्षात, आमच्या पक्षात असेल तर तो बदमाश. आमचे कृपाशंकर सिंग सारखे जी मोठी मोठी मंडळी आमच्या सोबत होती, खूप आता नाव कशाला काय, ही सगळी मोठी मंडळी जेव्हा आमच्याकडे होती तेव्हा फार करप्ट होती, फार भ्रष्ट होती, फार गुंड होती. हीच माणसं जेव्हा तिकडे गेले तेव्हा ते प्युरिफाय झाले, शुद्ध झाले. गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र असलेलं पाणी जर कोणतं असेल तर ते बीजेपी असलेलं पाणी आहे. तर या दडपशाहीच्यामुळे सरकार पाडणं, सरकार तोडणं आणि मग मात्र राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि जनता देखील भयभीत झाली. त्याच्यामुळे कुठलाही पत्रकार, गौरी लंकेश मारली गेल्याच्या नंतर मात्र तिच्या मरणाचं समर्थन व्हावं. दाभोळकर मारले गेले, त्याचा सुद्धा कोणी साक्षीदार सापडू नये. पानसरे मारले गेले, त्यांचा सुद्धा कोणी माणूस सापडू नये. माझ्या देशातली न्याय व्यवस्था सुद्धा ही कोलॅप्स झाली. 4 सुप्रीम कोर्टात जजने समोर येऊन सांगावं की आम्हाला लिबर्टी नाही, कारण ह्या सगळ्या स्वायत्त संस्था आहे, ह्या सगळ्या घटनात्मक संस्था, यांना स्वायत्तता जी दिली गेली ती भंग पावली ना. आणि म्हणून आजच्या घडीला कुठल्याही मार्गाने का असेना, चोरून, लपून, मारून, मुटकून, मर्डर करून का असेना, पण सरकार बनवलं पाहिजे. ही जर मानसिकता असेल कुठल्याही पक्षाची तर ही लोकशाहीला अत्यंत मारक आहे. आणि म्हणून माझी विनंती ही आहे की काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो, मनसेची असो की बीजेपीची असो, त्या लोकांनी मारा आणि जगा ही भूमिका नाही. खरं तर आमची हिंदू धर्मात तत्वज्ञान फार सुंदर आहे, कारण जगा आणि जगू द्याची पॉलिसी आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचं विधान हे आहे की भवतु सब्बम मंगलम, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. जगातला असा एकही धर्म नाही की लोकांना मारा आणि तुम्ही जगा असं म्हणणारा नाही आहे. म्हणजे तुमचा असा आरोप आहे बीजेपीवर की बीजेपीने धार्मिक दहशत एक निर्माण केली. धर्माच्या शिवाय त्यांना मतच मिळत नाही. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू असा धर्माचा लढा, संघर्ष सुरू केल्याशिवाय त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण होत नाही, हा त्यांचा अनुभव आहे. याही इलेक्शनच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे, राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो सर, आता आमच्या हायली क्वालिफाईड म्हणजे लॉ ग्रॅज्युएट असलेला माणूस म्हणतो की हे धर्मयुद्ध आहे. हे होता का म्हणे. म्हणून राष्ट्रसंत म्हणायचे
की हा देश कुठल्याही एका धर्माच्या माणसांचा नाही, म्हणून सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी हो का. आणि म्हणून धर्माचा आधार घेऊ नये, देवाचा आधार घेऊन रामाच्या नावाने मत मागता तुम्ही, मारल्या गेलेल्या सैनिकांच्या नावाने तुम्ही मत मागता, नंतर रामाच्या विटांच्या नावाने मत मागता. हे अशा प्रकारे देवा धर्माचा आधार घेऊन मत पण यांना ते भाजपचे लोक यांना संस्कृती म्हणतात या सगळ्या याला, म्हणजे जेणेकरून राम आणि हे आम्ही जपला बा रामाला, आणि रामाचं मंदिर जे आजपर्यंत म्हणजे प्रलोभित होतं, म्हणजे आपण 1992चा बाबरी मस्जिद प्रकरण पाहिलं असेल तर तिथं रामाचं मंदिर होतं आणि ते एक अस्मिता होती अशा सगळ्या ते अँगल्स लावतात आणि लोकांना त्यांचा अंगल. समीर भैया, जग केवढं ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं आहे की नाही. पण जागतिक स्तरावर तुम्ही विचार केला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीने विचार केला पाहिजे. या देशाचे पहिले रचनाकार माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी 5669 मोठमोठे प्रकल्प या देशात जन्माला आणले. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू भाकरा नांगल असेल, हिराकुंड असेल, या धरणांच्या भूमिपूजनाच्या वेळेस ते म्हणायचे की माझं हे धरण हे मंदिर नाही आहे, हे मानवतेचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? मानवतेचं मंदिर आहे. राम ही शोधा, म्हणजे मोदींना मी सांगतोय, राम ही शोधायची गरज नाही आहे. तुम्ही आम्ही सगळे रामाचे लेकरे आहोत. जे जे भेटे भूत ते ते माने, जे भगवंत ज्ञानेश्वर म्हणाले ना, की जेथे जातो तेथे तू माझा सांगती आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच ही परमेश्वराचे स्वरूप आहोत. जर त्यांना रामाचं तत्वज्ञान जर आवडते तर संत नामदेवचा अभंग लक्षात घेतला पाहिजे की स्थावर जंगम कीट पतंगम अरे घटी घटी राम समाया रे. प्रत्येक ठिकाणी राम आहेत. मग त्यांनी रामाचं मंदिर जर बांधलं तर क्वालिटी दर्जाचं बांधकाम पाहिजे होतं ना. राम मंदिर गळ कसं लागलं, रामाच्या पैसा कसा गोळा केला. म्हणून अशा प्रकारे लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून, रामाच्या आणि देवाच्या नावांचा वापर करून राजसत्तेमध्ये येणं आणि मग त्याला धर्मसत्तेच खऱ्या अर्थाने लेपन लावणे हे बरोबर नव्हे. पण माझी विनंती आहे की त्यांनी भावनात्मक लोकांची फसवणूक न करता, जीवनाचा प्रश्न हा भावनेने सुटत नाही. माझ्या देशामध्ये प्रचंड इरिगेशन पोटेन्शियल क्रिएट झालेलं होतं आणि म्हणून आम्ही जगू शकलो. लोकसंख्या वाढत चालली, जमीन कमी चालली, पण तरी मात्र माणसं अन्नान्न दशेने मरण्याची स्थिती नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर आतापर्यंत मोठमोठे इरिगेशन प्रोजेक्ट माझ्या देशात आहे. मोठमोठे म्हणजे 26-27 विमानतळ आहे, IIT सारखे, मेडिकल कॉलेज सारखे, एम्स सारखे मोठमोठे हे सगळ्या संस्था आहे. ह्या संस्था तुम्हाला जगवणाऱ्या आहे आणि मग असं कन्स्ट्रक्टिव्ह आणि रचनात्मक काम करण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली आहे. देवा धर्माच्या नावानंच, मेलेल्या सैनिकांच्या नावानं मतं मागण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून त्यांनी नैतिकता जर जपायची होती, राम तर हा सत्यवादी होता, रामाला आपण निसंशय जीवन जगलो पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ही शंका व्यक्त केली तेव्हा त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला, बरोबर की नाही. मग राम हा जर सत्यवादी होता तर दिलेला शब्द नरेंद्र मोदीने का नाही पाळला. सबको 15 लाख, सबके खाते में 15 लाख जमा होने वाले हैं, 2022 तक सबको मकान मिलने वाला है, सबके मकान में बिजली मिलने वाली है, सबके मकान में नल आने वाला है, नल में जल आने वाला है आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहे. का नाही दिल्या. दादांत खोटं बोलणं हे सगळ्या लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. आणि म्हणून या गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये त्यांची काय पिछाड झाली. अचानक कुबड्या घेऊन चालावं लागत आहे. म्हणून सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रकार राज्यकर्त्यांनी थांबावा ही माझी सूचना आहे. काय वाटते, केंद्रामधलं सरकार दोघा जणांच्या पाठिंब्यावर चालू आहे. समजा येणाऱ्या काळात ते पडू शकतं, म्हणजे पाठिंबा निघू शकतो जर यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत. आणि बंधुभावाच्या भूमिकेतून मोदी साहेब कोणाचं कौतुक करत नाही. या देशातल्या साहित्यिकांचा अपमान झाला, या देशातल्या युवकांचा अपमान झाला, या देशातल्या न्यायाधीशांचा अपमान झाला, या देशातल्या कलावंतांचा अपमान झाला. माझी इथे एक येणारे साहित्यिक, कुठे सैगल, इथे सैगल येणार होती ना, तिचं नाव पहिलं आठवत नाही, तर ती सैगल माझ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला जेव्हा ही सैगल येणार होती तेव्हा तिला येऊ दिलं नाही. माझ्या पत्रकारांना मारता, तुम्ही न्यायाधीशांना मारता, न्यायाधीशांची खून करता, कोणालाही बोलू देत नाही. तर अशा प्रकारे मानवतेचा खून करणाऱ्या माणसांना राज्यकर्ते म्हणून राहण्याचा कितपत अधिकार आहे हा त्यांनी विचार करावा. काही दिवस चालेल, पण मी सांगतो, माझा पक्ष हा, काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय भूमिका घेणारा पक्ष आहे. काँग्रेस म्हणजे लोक चळवळ, काँग्रेस म्हणजे संघर्ष, काँग्रेस म्हणजे खऱ्या अर्थाने विचारधारा, काँग्रेस म्हणजे धर्मनिरपेक्षता, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवाद, काँग्रेस म्हणजे मानवतावाद, काँग्रेस म्हणजे विज्ञानवाद. ही जी मूल्य आहे ही तुम्हाला युनिव्हर्सली ऍक्सेप्ट करावंच लागेल. ही विचारधारा आम्ही जपलेली आहे. सर, मग आता सरकार पडेल किंवा काय, समजा चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची जर लाड पुरवल्या गेले नाहीत तर 100% सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांचा जो इगो आहे तो मात्र आता कमी झाला. आता मोदी साहेब इकडे बघायला तर लागले. म्हणून ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी खूप काळजीपूर्वक विचार केला. एकच व्यक्ती, एकच मत आणि एकच पद हे दिल्याच्यामुळे त्यांना आता डोळ्यात तेल घालून वागावं लागणार आहे. पण ते दादांत खोटं बोलतात.
अपमानास्पद बोलतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काही नाही केलं, इंदिराजींनी काहीच नाही केलं, राजीवजींनी काहीच नाही केलं. अहो, हे राजीवजींनी काय नाही, माझ्या नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याचा सोशल मीडियाचा वापर त्यांनी पहिल्यांदा माझ्या यांनी केलेला आहे. म्हणजे श्याम पित्रोदा नावाच्या गुणवंत माणसाला राजीव गांधीने हातात घेतलं नसतं, हे जगातलं नंबर 1चं इक्विपमेंट तुमच्या हातात आलं नसतं ना. म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज पेनान्स फॉर ग्रोथ. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज पेनान्स फॉर ग्रोथ अँड सिक्युरिटी ऑफ द नेशन. या देशाला वाचवायचं असेल तर तुम्हाला टेक्निकली आणि सायंटिफिकली तुम्हाला करेक्ट राहावं लागेल. तेव्हा विज्ञानवाद तुम्हाला नाकारता येत नाही. श्रद्धा तर आमच्या आहेत ना, देवधर्म तर आमचे आहेच ना, परंतु जगा आणि जगू द्या हिंदू धर्माचं अत्यंत महत्वाचं तत्वज्ञान आहे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. आणि सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्हा एकेकडे नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचं, कारण की इकडं राडेगाव मतदारसंघातून तुम्ही आमदार होते आणि राज्याचे शिक्षण मंत्री होते. त्याच्यानंतर तिकडून पांढरकवडा मतदारसंघामधून केळापूर मधून मोघे साहेब होते, इकडून परत मनोहर नाईक होते, त्यानंतर वसंतराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, हे सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक हे सुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे होते. आणि हे सगळी एकंदरीत परिस्थिती पाहता आणि प्रत्येक वेळा कॅबिनेट म्हणजे मंत्रिपदाला कधी चुकत नाही जिल्हा, आणि सगळीकडे म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा. सर, यवतमाळ जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे, 16 तालुके आहेत सर, पण ज्या पद्धतीने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे युवकांना, ज्याप्रमाणे MIDC चे प्रकल्प विकसित व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे एज्युकेशनली एक मोठमोठे अपडेटमेंट झाली पाहिजे, किंवा मोठमोठे इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रकल्प, ते असं कुठं होताना पाहायला मिळत नाही. किमान आपण जर का इथून निघलो तर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या बाउंड्री पर्यंत यवतमाळला याला सिंगर रोड आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा विकास का बरं रखडलाय सर? मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी काही महत्त्वाच्या बाबी असतात. एकतर प्रचंड पाण्याचा साठा उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर ही सुद्धा सफिशियंट मिळणं गरजेचं आहे. तिसरी बाब ही आहे की उद्योजकांना जमीन सुद्धा बऱ्यापैकी विदाउट डिले, विदाउट एक्सप्लॉयटेशन हे सुद्धा मिळणं गरजेचं आहे. त्याच वेळेस मार्केटिंगचा जो प्रॉब्लेम असतो तो सुद्धा मोठमोठी ह्यूज म्हणजे प्रचंड मोठमोठी शहर असल्याशिवाय ते सुद्धा होत नाही. आणि म्हणून किमान ॲग्रोबेस इंडस्ट्री ही विदर्भात जन्माला यायला पाहिजे होती. सगळ्यात मोठं कॉटन इथे आहे, पण कॉटन इथे आहे आणि कॉटन बेस इंडस्ट्री मात्र इचलकरंजीला. तेव्हा माझ्या या राज्यातल्या सगळ्याच राज्यकर्त्यांना माझं आग्रहाचं आवाहन असेल, कारण राजकारणामध्ये सुद्धा प्रादेशिकवाद जन्माला आलेला आहे, म्हणजे रिजनलिझम इन पॉलिटिक्स. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण हे जे रिजन झालेले आहे की एखादा मुख्यमंत्री ज्या एरियात असेल त्यांनीच तिकडे उद्योग पळवून न्यावेत. कशाला? माझ्या महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त उद्योग तर मोदी साहेबांनी पळवून नेले. म्हणजे वेदांता नावाचा प्रकल्प आहे, हे सगळे 5-7 प्रकल्प, माझ्या मिहान सारखा इथला प्रकल्प, हे सगळे मोठमोठे प्रकल्प देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा 5-5, 6-6 प्रकल्प नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्या महाराष्ट्राचे पळून जसे त्यांनी न्यावे. त्यांच्याही मनामध्ये गुजरातच्या विषयीचे अत्यंत प्रेम आहे. आपला प्रश्न, माझा विषय यवतमाळचा आहे ना, ते सांगतो ना मी. जे माझे मोठमोठे नेते जे पैशाचा फ्लो वाढवणारे आहे किंवा अनुदान देणारे जे लोक आहे ना, ते सुद्धा सगळ्याच विभागांना सारखं वेटेज देणारे राज्यकर्ते पाहिजे. समजा अजितदादा असतील, पवार साहेब असतील. सर, पण मुख्यमंत्रीच यवतमाळ जिल्ह्याचे होते. केवळ मुख्यमंत्री देऊन चालणार नाही. एखादा मायनॉरिटीचा मुख्यमंत्री आम्हाला खुर्चीवर बसवता येतो, त्याला खुर्चीवर बसवायचं आणि कंट्रोलिंग मात्र मॉनिटरिंग आपल्या हातात ठेवायचं, ही बाब सुद्धा चांगली नाही. काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते असो ना, पण तो रिजनलिझम आहे ना, प्रादेशिकवाद आहे. या सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री विजयंतीच्या वाट्याला आलेले सगळेच पैसे स्वतःच्या मतदारसंघात घेऊन जातो ना, नेले ना. म्हणजे धनगर समाजाला, भोई समाजाला मिळालेले सगळे घरकुलाचे पैसे स्वतःच्याच मतदारसंघात पळून नेले. हा जो वाद आहे ना, ही जी प्रवृत्ती आहे संकुचित, ही मात्र व्यापक असली पाहिजे. म्हणून एकदा अशी घटना घडली होती, मुंबईला एक जहाज आलं होतं, ते बाहेरच्या देशाचं होतं, तिथे थांबलेलं होतं. मुंबईचे सगळे लोक चिडले होते, मी स्पीकर होतो. 2-2, 3-3 वेळा खवून माझ्या अंगावर यायचे आणि ते आक्रमक भूमिका घ्यायचे. त्याच वेळेस त्यांना तुम्हाला 2-3 वेळा संधी दिलेली आहे. जशी मुंबई ही म्हटलं काय तुमची स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची मुंबईवर त्यांचा अधिकार आहे. जर मग मुंबई तुम्हाला जवळची वाटते तर त्याच वेळेस गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये, भामरागडमध्ये, छत्तीसगडमध्ये मारले गेलेले जे नक्षलवादी आहे ना, मारले जाणारे आदिवासी आहे आणि मारलेले नक्षलवादी आदिवासी आहे. मग ह्या आदिवासींच्या वाट्याला आलेले हे जे भयावह जीर्ण आहे,
ही तुमची समस्या का नाही वाटत म्हटलं. तर तेव्हा ते चुपचाप राहिले. इथला राज्यकर्ता हा प्रचंड व्यापक भूमिकेचा असला पाहिजे, व्यापक दृष्टीचा असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होईल, एज्युकेशनल डेव्हलपमेंट. तिकडे प्रचंड इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज फार मोठे आहे. इकडे आणताना आम्हाला वारंवार कसरती कराव्या लागतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, या देशातला राज्यकर्ता जो कोणती विदर्भावर सातत्याने अन्याय झालेला आहे. नाही, अन्याय होईलच, पण तुम्हाला भांडावला विदर्भाला तसं मोठं नेतृत्व पण पाहिजे. आता सुदैवाने देवेंद्र फडणवीस आहे, यांनी देखील हा इंडस्ट्रियल एरिया विकसित करणं, वाढवणं गरजेचं. ज्याला संधी मिळते त्याने मात्र संपूर्ण राज्याकडे समतेच्या भूमिकेतून पाहावं माझी. सर, 14, 19 आणि 24 हे पराभवाचे कारण काय आहेत? 19च्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांची वेव होतीच. आणि मोदी साहेब सत्तेत आल्याच्या नंतर बीजेपीला किंवा या लोकांना पैसा हा काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. त्याच्यानंतर ईडीच्या आणि कुठल्याही कारवाईच्या भरोशावर आमची मोठमोठी सगळ्यांची नावच बघतो ना, माननीय विखे साहेब असतील, माननीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, कृपाशंकर सिंग साहेब असतील, किंवा असे हजारो लोक पक्ष सोडून गेले ना. एकतर ते प्रीतीपोटी नाही गेले, ते भीतीपोटी गेले. स्वतःचं पॉलिटिकल करिअर जर धोक्यातच येत असेल, तुरुंगातच जा. अनिल देशमुख साहेबांसारख्या माणसांना, छगन भुजबळ सारख्या माणसांना, आणि ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, आमच्या राहुल गांधींवरती, सोनियाजी गांधींवरती, प्रियंकाजीवरती प्रचंड ईडीची कारवाई झाली, पण एकावरही गुन्हा दाखल झालेला, गुन्हा सिद्ध झालेला नसताना सुद्धा फक्त दहशत निर्माण करायची, लोकांना मजबूर करायचं आणि स्वतःच्या कडे घेऊन जायचं. हे जी डिटर्जंट पावडर आहे ना गुजरातची, ही अत्यंत खतरनाक आहे सर तुमच्यावर. आणि म्हणून माझा 19चा सांगतो ना, माझ्यावर या देशातला कुठलाही माणूस प्रयोग करू शकत नाही. कारण मी ठरवलेलं आहे की ज्या दिवशी मी काँग्रेसची 1% जरी बेईमानी केली तर जाहीर फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही, ही मी कमिटमेंट आहे माझी. अच्छा. आणि म्हणून ऑफर तर आले असतील ना? आल्या ना ऑफर. राष्ट्रवादीची ऑफर आली होती, इंडिया कुठल्या दुसऱ्या पक्षाची ऑफर आली होती. म्हटलं मी ठरवलं आहे की या जन्मामध्ये मला दुसऱ्या पक्षाकडून मुख्यमंत्री सुद्धा व्हायचं नाही. माझी बांधिलकी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहे, महात्मा फुले आहे, विरा शिंदे आहे, ह्या सगळ्या लोकांनी जो महाराष्ट्र घडवला आणि घडवण्याची त्यांची जी स्वप्न होती ने, त्या विचारधारेची माझी बांधिलकी आहे. आणि म्हणून लोकशाही मूल्य जपणाऱ्या पक्षाचा एक साधा सदस्य म्हणून मला प्रचंड अभिमान आहे. म्हणून आयुष्यभर मी माझ्या या पक्षात राहणार आहे. माझ्यावर कोणीही प्रयोग करू शकत नाही. आता त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. ईडी लागली तर ईडी लागली मी तुरुंगात जाईल. म्हणून मी काय म्हटलं आहे, माझं स्वतःचं विधान हे आहे की केला करार मी तो मोडणार नाही, केला करार मी तो मोडणार नाही, माझा पक्ष कदापि मी सोडणार नाही. झाल्याच जर चुका तर खुशाल जेल गाठीन, झाल्याच जर चुका तर खुशाल जेल गाठीन, कालपर्यंत जे पळाले मी तसा पळणार नाही. माझी कमिटमेंट आहे, विचारांची कमिटमेंट आहे. बरोबर. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांशी माझ्या लागू शकतात का तुमच्यावर? ईडी त्यांनी शोधून घ्यावं, जे काय असेल माझे सगळे डिक्लेअर केलेलं आहे. मी बीपीएल कार्ड घेऊन आलेला माणूस आहे. माझ्या या 30 वर्षाच्या काळामध्ये एकाही ठेकेदाराला मी कुठल्याही पैशासाठी फोन केलेला नाही. माझ्या नदीवरती 12, 15, 20, 25 करोडचे ब्रिजेस झाले. एकाकडून फक्त एकाच ठिकाणी मी फक्त 2-3 वेळा चहा पेलो, एकाकडून चहा सुद्धा पेलो नाही. उलट त्या ठेकेदारांनी मी पैसे मिळवून दिलेले आहे. म्हणजे झरी, वणी, मारेगाव हे 7 तालुक्याचे गाव असताना, तुमचे सुद्धा गाव असताना, झरी, वणी, मारेगाव, यवतमाळ, कळंब, बाबुळगाव असे 7 तालुक्याचे गाव असताना मी कुठल्याही अधिकाऱ्यांना त्रास दिलेला नाही. कुठल्याही ठेकेदाराकडून मी कमिशन नावाचं काम केलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये आणि अजूनही माझ्यावर ईडी लावायची कारवाई करत असेल तर माझी काही हरकत नाही. नाही, म्हणजे हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण की होणार तर नाही, सांगतो ना, शक्यता नाकारता सांगतो. राहुल गांधींवरती प्रचंड प्रयोग झाले, तो माणूस सापडला नाही. त्यांनी संपूर्ण त्यांनी जे संपत्ती जाहीर केलेली आहे. सोनियाजीनं 50, 55 तास यांची कारवाई म्हणजे एन्क्वायरी केली, काहीच निष्पन्न झालं नाही. म्हणजे राहुलजींचं अजूनही, आज त्यांचा मी व्हिडिओ बघितला आपल्या अमित शहाचा, की त्यांच्यावर वैयक्तिकरित्या टीकाटिप्पणी सुरू केली आहे. त्यांची मिसेस कुठेतरी बाहेर आहे, बाहेरच्या देशात ते जातात, त्यांचे अशा प्रकारे व्यक्तिगत जीवनावर तुम्ही आघात करता. खरं तर अमित शहाना या राजसत्तेमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते तडीपार आहे. मी तर म्हणतो की लोहिया मारल्या गेला नसता तर हे दोघे तुरुंगात राहिले असते. म्हणून ज्यांचं घर काचेचं आहे त्यांनी इतरांवर दगड मारावे, ही बाब त्यांनी समजून घेतली पाहिजे. ईडीची असो, सीबीआयची असो, जे काही कारवाई होईल, आय विल फेस द सर्कमस्टन्सेस. आणि म्हणून मला माझ्या विचारधारेला जपवणं, माझा काँग्रेस मजबूत करणं, माझी पक्ष मजबूत करणं हे माझं काम आहे. आता 1 महिन्या आधी 24च्या निवडणुका झाल्या सर. जी. काँग्रेस पक्षाने तुम्हाला तिकीट दिली होती आणि तुम्ही निवडणूक सुद्धा लढवली. इथं आज पण अँटी बीजेपी आपण जे लाट म्हणून ही आलेली असताना देखील तुमचं पराभवाची कारण काय सर? माझं रिडिंग असं आहे, बीजेपीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लाट होती. कारण 25,000 तरुणांनी नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाची तुरीचे आहे
कापसाचे आहे, सोयाबीनचे भाव जाणीवपूर्वक नको तो माल आयात करून भाव पाडले गेले. शेतकरी त्रस्त होता. नंतर बेरोजगारी भयंकर आहे. महागाई इतकी प्रचंड आहे की मला स्वतःला पेन्शन मिळून सुद्धा डिझेल पेट्रोलच्या पंपवर जाताना मी 4 वेळा विचार करतो. 200, 250, 300 रुपये कमावणारी मजुरी करणारी माझी बाई किंवा माझा माणूस करत काय असेल. इतकी भयानक परिस्थिती असताना सुद्धा ते निवडून आले. याचा अर्थ आहे की माझा आरोप असा की या तांत्रिक पद्धतीने एकाच दिवशी इलेक्शन लावायला पाहिजे होतं. म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्र एकाच दिवशी इलेक्शन का नाही लावलं. त्यांनी पहिल्यांदा संपूर्ण मशीन तिथे सेट केली, नंतर इथे सेटिंग केलं. म्हणजे ईव्हीएम वर ईव्हीएम माझा आरोप आहे. अच्छा. कारण ईव्हीएम काँग्रेसनेच आणले ना सर. हो ना, पण आम्ही बदमाशी नाही केली हा. ना, गैरफायदा घेतला नाही ना. आम्ही हे कॉम्प्युटर जन्माला घातले, त्याचा गैरफायदा कुठे घेतला आहे. सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त गैरवापर कोणी केला होता मागच्या वेळेस? मोदींनी केला होता. त्यांना ते निवडून दिले. तर ह्याच वेळेस हाच सोशल मीडिया त्यांना मातीमध्ये घालणार होता हे त्यांना कळल्याच्या नंतर मात्र त्यांनी मशीनमध्ये सेटिंग केलेलं आहे. 74 लाख किंवा लाखो मतं वाढले कसे? इलेक्शन कमिशनने त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. दिलं का नाही? 2-2, 3-3 तासाच्या फरकाने हे झालेलं मतदान वाढतं कसं? म्हणून आमचं तर म्हणणं की ईव्हीएम बंद करावी, बॅलेट पेपर त्यांनी इलेक्शन घ्यावं. त्याच्यानंतर पहिलं हे होतं की नाही, ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग होतं काही प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर माझ्या महिला भगिनींना प्रलोभित करून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये देण्याचा त्यांनी उपक्रम केला. माझ्या महिलांना पैसे मिळाले. लाडकी बहीण योजना आहे, त्याचा देखील 5-7%, 7-8% तो परिणाम झालेला आहे. बरं सर, त्याच्यानंतर दादा तुमच्या सोबत काम केलं तेव्हा ते पुरोगामी होते. आता काँग्रेस बीजेपी सोबत गेले आणि मोदी चांगले म्हणतात. म्हणजे आताच्या नेत्यांमध्ये म्हणजे नैतिकता म्हणजे मी तेवढा मोठा नाही की त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल, पण एक या देशातला नागरिक म्हणून एक माझं कर्तव्य आहे की मी त्यांना जबाब विचारला पाहिजे लोकशाहीच्या आधारे की सर तेव्हा ते पुरोगामी होते आणि तेव्हा ते एक मुद्दा वेगळा मांडत होते की मोदींच्या टीका करतो. आज मोदींसोबत आहे. तर मग हे कसं काय आहे सर? म्हणजे याच्यामध्ये मग येणाऱ्या समोरच्या पिढीने राजकारणामध्ये काय आदर्श घ्यावा, किंवा मग येणारे अनेक नवीन मुलं आहेत ज्यांना राजकारणात यायचं आहे, ते कुणाला पाहून येतील का ते सुद्धा ठेकेदारी, करप्टेड या भावनेतून त्यांनी राजकारणात यावा, किंवा तसेच मुलं राजकारणात यावे? चांगल्या माणसाचं राजकारणात काम नाही. काय वाटतं सर तुम्हाला? आपण माननीय अजितदादांचं नाव घेतलं. अजितदादांपेक्षा माझा आरोप पहिल्यांदा हा आहे की 2-3 दिवसापूर्वी माननीय मोदी साहेब बोलले होते की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 72,000 करोडचा भ्रष्टाचार केला. त्यांना तुरुंगात टाकण्याची मी गॅरंटी देतो म्हटलं होतं. म्हटलं ना. म्हणजे अजितदादांच्या विषयी किंवा मान्य अनेक लोकांच्या विषयी त्यांनी आरोप करावे. 70 हजार करोडचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकणार असं म्हटल्यानंतर 2-3 दिवसांनी मात्र आदरणीय दादांची तिकडे शपथविधी होतो आणि त्या भ्रष्ट माणसांना सोबत घेतल्याच्या नंतर माननीय नरेंद्र मोदी संतुष्ट होऊन गेले, गंगेसारखे पवित्र होऊन गेले. अशा प्रकारचा सगळाच कचरा जर स्वतःच्या सोबत जर नेत असेल तर राज्यकर्त्यांच्या विषयीची प्रचंड मोठी अनास्था नव्हे, जुगुप्सा किंवा किळस किंवा तिटकारा निर्माण होईल. आणि म्हणून माझी विनंती ही आहे की या देशातल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी कोण नीतिमान कोण अनितिमान हे आता कोणालाही शोधायची गरज नाही. मी ते विचार करतो समीर की समजा प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता शोधायची जर मशीन निघाली ना, नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा शोधायची अशी जर मशीन निघाली तर कोण शिल्लक राहील ह्याचा प्रश्न माझ्या समोर आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी इतरांच्या नीतिमत्तेचा, इतरांच्या भ्रष्टाचाराचा विचार करताना मैं खाऊंगा ना खाने दूंगा म्हणता 12,60,000 करोड रुपयाचं कर्ज माननीय मोदी साहेबांनी निर्लेखित कसं केलं? 11 ते 11.5 लाख करोडचा एनपीए जो वाढला आहे की जो पैसा आता परत येणार नाही, त्याच्याविषयी इलेक्शनचे म्हणजे फंड जे त्याने पैसे जमा केले, इलेक्ट्रॉल बॉन्ड, जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणून निर्मला सीतारामन जे मिस्टर आहे ना त्यांनी कबूल केला आहे की जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा आहे. राफेलचं विमान 500 कोटीचं विमान 1650 कोटीवर कसं गेलं हा त्यांना माझा प्रश्न आहे. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या करप्ट माणसांनी इतरांच्या नीतिमत्तेचा विचार करावा ही सुद्धा संशोधनाचा बाब आहे. सर, येणाऱ्या युवकांना राजकारणाविषयी माझ्या पराभवाची कारण विचारले तुम्ही, ते सांगतो. पहिला ही ईव्हीएम मशीनचा परिणाम होता, लाडक्या बहीणचा परिणाम होता, नंतर प्रचंड मोठ्या पैशाचा वाटप जो म्हणजे वाटप आहे तोही होता. त्याच्यानंतर आमच्याही काही चुका झाल्या असतील किंवा आमच्याही काही लोकांनी थोडीशी बेईमानी केली असेल किंवा आमचेही श्रम थोडेसे कमी पडले असेल, तेव्हा अशा ह्या अनेक बाबींच्यामुळे हा पराभव झाला असं मी समजतो. अच्छा, युवकांना काय सल्ला द्याल सर? युवकांना माझी आग्रहाची विनंती आहे, राज्यकर्ते किती लायक आणि किती नालायक आहे ह्याचा विचार तर करावाच. पण जर हे राजकारण सगळ्याच म्हणजे 100% जर गुंडन, 100% बदमाश, 100% भ्रष्ट जर लोक आले तर अख्खी लोकशाही जिवंतपणे स्वतःचा प्राण सोडेल. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हे राजकारण वाईट आहे, खराब आहे म्हणण्यापेक्षा, दूर राहण्यापेक्षा, लाईक यू द पीपल शुड बी इन पॉलिटिक्स.
म्हणून चांगल्या चांगल्या विचारांच्या लोकांनी इथे आलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एक वाक्य सांगतो. माझे नानी पालखीवाला फार मोठा वकील, अत्यंत प्रतिभावंत माणूस, त्यांनी शंका व्यक्त केली होती की राज्यकर्ते हे मतांसाठी काहीही करतात. चिकन आहे, मटन आहे, दारू आहे, पैसा आहे, प्रलोभन आहे, सगळे देतात आणि मतं विकत घेतात. त्यांना एक क्षमा त्यांच्यासाठी माझे हे क्षम्य आहे. जे बिचारे मतदार आहे, गरीब असतात, कफलक असतात, बेरोजगारीवर असतात, मजुरीवाले असतात, त्यांना सुद्धा पैशाचं प्रलोभन निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यांनाही मी क्षमा करतो. पण या देशातला हा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे, हा जो प्रतिभावंत, गुणवंत आणि शिक्षित झालेला जो समाज आहे, त्या लोकांनी लोकांच्या दोषांच्या संदर्भात, दुर्गुणांच्या संदर्भात, वैगुण्याच्या संदर्भात स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. ज्या राज्यकर्त्याचं चुकत असेल ते चुकतं म्हणून सांगितलं पाहिजे. ही अशी भूमिका तुमच्या सगळ्या तरुणांनी, शिक्षित लोकांनी घेतली तरच आमच्या राज्यकर्त्यांना थोडा संकोच वाटेल, संकोच म्हणण्यापेक्षा थोडी लाज वाटेल आणि आम्ही चांगलं वागलं पाहिजे. मी एक मॉडेल असलो पाहिजे, मी एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी ठरलो पाहिजे. अशा प्रकारचा आदर्श राजकीय नेता जो प्लेटोला अपेक्षित होता ना, की किंग शुड बी फिलॉसॉफर अँड फिलॉसॉफर शुड बी किंग, हा राजासारखा वागला पाहिजे. सामान्य जनतेच्या सोबत तो गेला पाहिजे. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच्या विषयी खूप वाईट वाईट अग्रलेख लिहायचे. कशात लिहायचे? की माझ्या विषयीचं लोकांचं ओपिनियन काय आहे ते जाणून घेतलं तर निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक कामाचा गडी हा आत्मारामाचा, निंदकामचा सखा आमची वस्त्रे धुतो फुका, असं तुकाराम महाराज म्हणायचे. म्हणून मीच आत्मपरीक्षण जर केलं तर माझेच दोष मला दूर करता येईल आणि राजकारणात चांगल्या पद्धतीने वागता येईल. असं चांगलं वागण्याची सद्बुद्धी परमेश्वर असेलच तर त्यांना सद्बुद्धी देव, ही माझी शुभेच्छा आहे. पण माझ्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, तुमच्यासारख्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, लाख काय करा पण राजकारणापासून तुम्ही दूर राहू नका. तुम्ही जर सगळे चांगल्या विचाराने लोक दूर राहिले तर मग मात्र हे संपूर्ण खराब होऊन जाईल. एक दिवस बंडाळी माजेल आणि रक्तपात या देशामध्ये होऊ शकेल. असं होऊ न देता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी जे लोकशाहीचं महाकाव्य लिहिलं, ते महाकाव्य म्हणजे माझ्या आयुष्याची ती फलश्रुती आहे. ती संविधान होतं. आणि म्हणून एक आदिवासी गोरगरीब जनतेला, म्हणजे मागासवर्गीय आदिवासी समाजात जन्माला आलेला एक माणूस या राज्याचा शिक्षण मंत्री होऊ शकला. आणि माझा महाराष्ट्र शिक्षणाच्या दर्जाच्या संदर्भात 20व्या नंबर होता देशामध्ये. 17 वर्ष माझा महाराष्ट्र शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये 20व्या नंबर होता. माझ्या काळामध्ये शिक्षक नाराज झाले असेल, मला शिवगाळ केले असेल, तरी मात्र त्यांनी श्रम केले आणि म्हणून माझा महाराष्ट्र देशात नंबर 3 वर आला होता. दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र अशी गुणवान माणसं माझ्या राजकारणात यावी आणि सामान्य जनतेला जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, अशी आध्यात्मिक लोकशाही सुद्धा लोकांना प्रदान करण्याची ताकद तुमच्यात असावी. म्हणून तुम्ही राजकारणात यावं, ही माझी आग्रहाची विनंती आहे. आणि सर, आता आपण एकंदरीत रॅपिड फायर घेऊ. म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्यामध्ये तुम्हाला एक निवडायचं आहे. एकच निवडायचं एका वाक्यात. म्हणजे राष्ट्रवादी कुणाची? पहिला प्रश्न, राष्ट्रवादी कुणाची? माझा विचार कोणाची आहे हे मला माहित नाही, पण वैचारिक आधार नसलेले काही पक्ष आहे, त्यामध्ये ह्या पक्षाला कुठलाही. सर, एका वाक्यात राष्ट्रवादी कुणाची? अच्छा, असा विषय आहे का? रॅपिड फायर आहे. हा, राष्ट्रवादी ही ज्या नेत्यांनी, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्या ताकदीने तो पक्ष उभा केला, हा राष्ट्रवादी पक्षच मुळात पवार साहेबांचा. अच्छा, शिवसेना कोणाची? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, म्हणजेच माननीय बाळासाहेब ठाकरेंची. अच्छा, सुशील कुमार शिंदे की विलासराव देशमुख? दोनही नाणे सारखेच होते, दोघांची कम्पेअर करता येत नाही. त्याच्यात मला माझे गॉडफादर म्हणून मी माननीय सुशील कुमार शिंदेना प्राधान्य दिलेला. अच्छा, राज्य की जिल्हा? काय राज्य की जिल्हा म्हणजे केंद्रात राहून राज्य की राज्यात राहून जिल्हा? मी आंतरभारतीय आणि विश्वभारतीचा विचार करणार. हा जिल्हा सुद्धा माझ्या देशाचा आहे. जिल्हा हा सुद्धा माझ्या देशाचा युनिक पार्ट आहे. जय महाराष्ट्र वगैरे मला आवडत नाही, कारण महाराष्ट्र देश शाबूत राहील तर महाराष्ट्र शाबूत राहील. आणि म्हणून आंतरभारतीय आणि विश्वभारती विचार करणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्या याच्यात पर्याय नाही आहे. अच्छा, भविष्यात मंत्रिपद मिळालं तर कुठलं मंत्रिपद घ्यायला आवडेल? महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री, गृहमंत्री की परत शिक्षण मंत्री? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ फक्त एका अविद्येने जर होत असेल, शिक्षण हे जर सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार असेल, तर मी आयुष्यभर शिक्षण खातच घ्यायला माझी तयारी आहे. भविष्यात येवो गर न येवो, पण मी स्वप्नवादी, आशावादी माणूस आहे. मिळाली संधी तर मी शिक्षण खातच, या राज्याचा मुख्यमंत्री जरी झालो ना तर मी शिक्षण खातं घेईन. अच्छा, कुटुंब की काँग्रेस?
हा एकंदरीत तुम्हाला म्हटलं की कुटुंब की काँग्रेस असं म्हटलं. माझं कुटुंब हेच काँग्रेस आहे. अच्छा काँग्रेस हेच माझं कुटुंब आहे. अच्छा हा, देर इज नो डिफरन्स. हा. अच्छा चला, हे हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा यवतमाळ, वर्धा आणि अकोला जिल्ह्याचे त्या काळचे पालकमंत्री सन्माननीय वसंत फुरके साहेब यांच्याशी आपण खास बातचीत केली आहे. भेटूया लवकरच. धन्यवाद. धन्यवाद.